हेलो स्टूडेंट्स, गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू। आज आपण एक नवीन टॉपिक सुरू करणार आहे, दॅट इज द एनहॅन्समेंट ऑफ द फूड प्रोडक्शन. या एनहॅन्समेंट फूड प्रोडक्शन 12वीचे महाराष्ट्र 12वीचे सिलेबसमध्ये हे 11वं टॉपिक आहे. या टॉपिकमध्ये हे 11वं चॅप्टर आहे. हे चॅप्टरमध्ये 3 टॉपिक इन्क्लूड केलेला आहे. एक प्लांट ब्रीडिंग म्हणजे एनहॅन्समेंट फूड प्रोडक्शन विथ द हेल्प ऑफ द प्लांट हा एक टॉपिक आहे. आणि दुसरं एक टॉपिक त्यामध्ये आहे ॲनिमल हस्बंड्री म्हणून एक टॉपिक आहे. आणि थर्ड टॉपिक दॅट इज मायक्रोब्स अँड ह्युमन वेलफेअर. हे 3 टॉपिक एकत्रित करून हा चॅप्टर तयार केलेला आहे. म्हणजे हा एक चॅप्टर म्हणजे 3 चॅप्टरला इक्वल आहे. ओके, हे 3 चॅप्टर एकत्रित करून एक चॅप्टर तयार केले, दॅट इज एनहॅन्समेंट ऑफ फूड प्रोडक्शन. त्यामध्ये आपण एनहॅन्समेंट फूड प्रोडक्शन हे कन्सेप्ट कसं तयार झालेलं आहे त्याचं एक ब्रीफ हिस्टरी जर बघितलं. सो पॉप्युलेशन इज इन्क्रीजिंग. आपल्याला माहिती आहे population is increasing in an exponential method. Population, so each and every year the population is increasing. The population increasing in n square पद्धतीने population वाढायला लागले. At the same time the area of the cropland area of cropland is not increasing. not in cropland not increasing. हे increase होत नाहीच आहे. सर किंवा ते एन स्क्वेअर पद्धतीने वाढतंय आणि एरिया इन्क्रीजिंग n+1 पद्धतीने जर वाढत असेल तर आपल्याला पाहिजे तेवढं फूड मिळणार नाही, कारण ते पॉप्युलेशन दुप्पट व्हायला लागलं ना आणि एक पट्टीने वाढायला लागलंय आणि क्रॉप मात्र आहेत तेवढं राहतो. आणि त्यामुळे ते आहेत ते जागेमध्ये आहेत ते शेतीमध्ये आपण दुप्पट उत्पन्न घेणे हे गरजेचं आहे. म्हणजे दुप्पट उत्पन्न देणे म्हणजे कोण देणार दुप्पट उत्पन्न दुप्पट देण्यासाठी असं प्लॅन आपण तयार केले पाहिजे. दुप्पट दूध देण्यासाठी असं ॲनिमल आपण तयार केले पाहिजे. मग त्यासाठी हे एनहॅन्समेंट फूड प्रोडक्शनचे कल्पना, एनहॅन्समेंट फूड प्रोडक्शनचं हे कन्सेप्ट झालेलं आहे. म्हणजे शेती वाढत नाही पण पॉप्युलेशन वाढायला लागले आणि सर्व पॉप्युलेशनला आपण फूड देण्यासाठी आपल्या आहे ते शेती पुरत नाही. म्हणजे आहे ते शेतीमध्ये दुप्पट उत्पन्न काढणे हे गरजेचं आहे. त्यासाठी दुप्पट उत्पन्न देणारे नवीन प्लॅन आपण तयार केले पाहिजे. सर त्यासाठी किंवा ते दूध किंवा ते मांस किंवा काय असेल तर ॲनिमल देणारे प्रोडक्ट, ॲनिमल प्रोडक्ट ते दुप्पट उत्पन्न देणारे ॲनिमल पण तयार झाले पाहिजे. त्यासाठी हे एनहॅन्समेंट ऑफ द फूड प्रोडक्शन हे कन्सेप्ट तयार झालेला आहे. ओके, त्याच्यामध्ये हे एनहॅन्समेंट फूड प्रोडक्शन मध्ये आपण आधी एक डेफिनेशन घ्यायचं. व्हॉट इज ऍक्च्युअली द फूड. फूड म्हणजे काय आहे. सर त्याला एक डेफिनेशन घेऊ आपण. व्हॉट इज ऍक्च्युअली फूड. फूड म्हणजे फूड आपण घेणारे फूड ते सॉलिड असेल किंवा ते लिक्विड असेल. सर दूध म्हटलं तर ते लिक्विड आहे, खीर म्हटलं तर लिक्विड आहे, सॉलिड म्हटलं तर ते भात घेतो, चपाती भाकरी सगळं सॉलिड आहे. हे फूड आपल्या पोटामध्ये जातो म्हणजे आपण गिळते सॉलिड आणि ते पोटामध्ये जाणार आहे. तिथं काय होणार आहे, त्याचे पचन होणार आहे, डायजेशन होणार आहे. डायजेशन झाल्यानंतर डायजेस्टिव्ह फूड ब्लड मध्ये येणार आहे. ब्लड मधून ते कुठं जाणार आहे, ब्लड मधून ते जाणार आहे सेल मध्ये जाणार आहे. सेल मध्ये, हे सेल मध्ये गेल्यानंतर पुन्हा तिथं ऍसिमिलेशन होतो. व्हॉट इज ऍसिमिलेशन. सेल मध्ये गेल्यानंतर दॅट फूड बिकम द पार्ट ऑफ द प्रोटोप्लाझम. ऍसिमिलेशन. ऍसिमिलेशन म्हणजे सेलचे प्रोटोप्लाझमचे एक भाग म्हणून ते होणार आहे, त्याला पण ऍसिमिलेशन म्हणायचं. हे सर्व कशासाठी करतो, आपल्याला आपले हेल्थ आणि ते हेल्थ चांगल्या पद्धतीने ठेवण्यासाठी आहे. म्हणजे आपले हेल्थ चांगल्या पद्धतीने ठेवण्यासाठी आपण घेणारे ते सॉलिड असेल किंवा लिक्विड पदार्थ असेल किंवा ते वस्तू असेल, ते वस्तू आपल्याला मदत करत असेल तर त्याला आपण काय म्हणायचं, त्याला फूड म्हणायचे. ओके, आणि ते फूड घेण्यासाठी आपण मगाशी म्हणलेलं आहे नवीन प्लांट तयार केले पाहिजे, नवीन ॲनिमल तयार केले पाहिजे. सर हे नवीन ॲनिमल आणि नवीन प्लांट तयार करण्यासाठी आपण ब्रीडिंग पद्धत वापरतो. ब्रीडिंग. So this breeding method is applied for that. So that is the concept need of plant and animal breeding. Animal breeding किंवा plant breeding तिथे झाले पाहिजे आणि त्यावेळेला नवीन प्लांट नवीन ॲनिमल तयार होणार आहे. ओके, टू मीट द इन्क्रीज्ड नीड ऑफ द फूड. आता मग मी सांगितल्यासारखं फूडचे नीड वाढायला लागले आणि जागा मात्र वाढत नाही आणि त्यामुळे नवीन क्वालिटी असलेले उत्पन्न जास्त देणार आहे आणि आपल्या शेतीमध्ये चांगल्या पद्धतीने वाढणार आहे आणि त्याला रोग लवकर येऊ नये असं नवीन प्लांट आणि नवीन ॲनिमल तयार करण्याची गरज आहे. दॅट इज द नीड ऑफ द प्लांट्स अँड ॲनिमल ब्रीडिंग. ओके, आता आपण हे प्लांट ब्रीडिंग त्याचे 2 पद्धत बघायचे. ऍक्च्युअली आधी आपण प्लांट ब्रीडिंगचे डेफिनेशन घ्यायचं. डेफिनेशन घेतल्यानंतर त्या प्लांट ब्रीडिंग मध्ये 2 पद्धत आहे. ते 2 पद्धत काय आहे बघायचे. सो व्हॉट इज ऍक्च्युअली प्लांट ब्रीडिंग. प्लांट ब्रीडिंग म्हणजे ऍक्च्युअली
प्लांट ब्रीडिंग मीन्स आपल्या समोर आपल्याकडे एक प्लांट आहे, ते प्लांट उत्पन्न कमी देणार आहे. फॉर एक्झाम्पल राईस प्लांट आपल्याकडे आहे, राईस, हे राईस प्लांट आहे ते उत्पन्न जास्त देत नाही. म्हणजे एक एकर मधून ते 10 पोत धान्य देणार आहे, 10 सॅक धान्य देणार आहे. एवढं उत्पन्न देऊन चालत नाही, माणसाचे ते नंबर वाढायला लागले. जर एक घर जर म्हटलं तर सुरुवातीला 4 मेंबर होते, आता ते 10 मेंबर झाले. म्हणजे 10 मेंबरला एवढं राईस चालत नाही, त्याच्या दुप्पट किंवा तिप्पट राईस, म्हणजे 10च्या ठिकाणी 30 सॅक राईस जर असेल तर ते व्यवस्थित होणार आहे. हेच एक देशाचं कंडिशन आहे. सर त्यासाठी आपण काय करतो, या राईस प्लांट मध्ये बदल करून घेणार आहे. राईस प्लांट त्याला मॅनिप्युलेशन म्हणतो आपण, म्हणजे राईस प्लांटला मॅनिप्युलेशन करणार आहे किंवा त्याला बदल करून घेणार आहे. कशासाठी बदल करून घेणार आहे? टू ऑब्टेन द डिझायर्ड प्लांट. डिझायर्ड प्लांट म्हणजे काय? 30 सॅक पोत देणार आहे प्लांट. 1 एकर मधून 30 सॅक 30 सॅक धान्य किंवा राईस देणारे प्लांट मध्ये आपण त्याला मॅनिप्युलेशन करणार, त्याला बदल करून घेणार आहे. असं बदल करून घेतले आणि दॅट प्लांट नुसतं उत्पन्न देणे असं नाही, आपल्या शेतीमध्ये ते चांगल्या पद्धतीने वाढले पाहिजे. बेटर सुटेड फॉर द कल्टिवेशन, चांगल्या पद्धतीने ते वाढ झाले पाहिजे. आणि ते वाढ होत असताना त्याला कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन होऊ नये, बॅक्टेरिया फंगस त्याचे इन्फेक्शन तिथं होऊ नये, असं डिसीज रेसिस्टंट असलेले प्लांट तयार करणे, त्या पद्धतीला आपण काय म्हणतो? प्लांट ब्रीडिंग म्हणतो. सो प्लांट ब्रीडिंग चे definition. What is the plant breeding? Plant breeding is the method of breeding is a purposeful manipulation. Purposeful manipulation of the plant species in order कशासाठी? टू क्रिएट डिझायर्ड प्लांट टाइप, म्हणजे जास्त उत्पन्न देणारे प्लांट, बेटर सुटेड फॉर द कल्टिवेशन, आपल्या शेतीमध्ये चांगल्या पद्धतीने ते वाढ झाले पाहिजे, आणि गिव्हिंग बेटर यील्ड, चांगले उत्पन्न देणारे प्लांट असं तयार झाले पाहिजे. असं प्लांट तयार करणे, रेसिस्टन्स असलेलं असं प्लांट तयार करणे, त्याला आपण प्लांट ब्रीडिंग म्हणायचे. ओके, आता हे प्लांट ब्रीडिंग पुन्हा 2 टाईप आहे, कन्व्हेन्शनल प्लांट ब्रीडिंग अँड क्लासिकल प्लांट ब्रीडिंग. हे दोन्ही मध्ये काय डिफरन्स बघा. कन्व्हेन्शनल प्लांट ब्रीडिंग मध्ये आपण काय करतो, प्लांट नेहमी कुठं असणार आहे? हजारो वर्षापूर्वी ते लोक केलेलं आहे, पीपल केलेलं आहे, ते जंगलामध्ये असते, म्हणजे फॉरेस्ट मध्ये असणार आहे. आपण फॉरेस्ट मध्ये चक्कर मारायचं आहे आणि त्यामध्ये असलेले जे प्लांट आपल्याला उपयोग आहे ते प्लांटला आपण आपल्या शेतामध्ये घेऊन यायचं किंवा आपल्या शेजारी आपल्या घरामध्ये आपल्या अंगणामध्ये घेऊन यायचं आणि त्याची वाढ तिथं करणे. असं तयार केलेले प्लांट असं तयार करणे, असं घेऊन येणे, त्याला आपण काय म्हणतो? डोमेस्टिकेशन म्हणतात. हे डोमेस्टिकेशन फक्त प्लांट असं नाही, ऍनिमल, डॉग, कॅट आणि गाय, म्हशी, हे सगळं असं आपण घेऊन आलेले, जंगलामध्ये जाऊन ते घेऊन आले. कशासाठी घेऊन आले? आता गाय आपण आणलंय, ते दूध देणारं म्हणून ते आणलेलं आहे. गोट आणलंय, ते दूध देण्यासाठी किंवा मांस देण्यासाठी त्याला पकडून आणलेलं आहे, आणि आपले सुपरविजन मध्ये त्याची वाढ करणे, त्याला आपण डोमेस्टिकेशन म्हणायचं. सो डोमेस्टिकेशन इज द प्रोसेस ऑफ द ब्रिंगिंग ए स्पीशीज अंडर ह्युमन सुपरविजन मध्ये त्याची वाढ करणे, दॅट इज द कन्व्हेन्शनल मेथड. असं कन्व्हेन्शनल मेथड किंवा हे डोमेस्टिकेशन वापरून आणलेले प्लांट, आता 99% प्लांट आपल्या सभोवती दिसते, आपण वापरणारे प्लांट, हे प्लांट असं आणलेलं आहे. आणि 99% ऍनिमल आपण सध्या वापरतो, गाय, म्हशी वगैरे, हे सगळं अशा पद्धतीने ते घेऊन आलेले हजारो वर्षापूर्वीपासून, त्याला आपण कन्व्हेन्शनल मेथड म्हणायचं. हे डोमेस्टिकेशन पद्धतीने वापरलेलं आहे. आणि क्लासिकल मेथड म्हणजे काय असते? क्लासिकल मेथड मध्ये आपण ऍक्च्युअली ते क्लासिकल मेथड मध्ये जे घेऊन येतो इथे ऍनिमल, क्लासिकल मेथड मध्ये सपोज 2 ऍनिमल आता आणलेले आपण, सर तिथे हे 2 ऍनिमल किंवा 2 प्लांट आणलेला आहे, किंवा 2 ऍनिमल म्हणूया आपण. एक कौ आणि हे कौ किती लिटर दूध देणार आहे? 5 लिटर दूध देणार आहे. ओके, आणि दुसरं एक बुळ आहे, ते बुळ शेतामध्ये काम चांगल्या पद्धतीने करतो, म्हणजे चांगले काम करणारे आहे, म्हणजे वर्क, डू वेल वर्क. सर आता आपण काय करायचंय? हे दोन्ही एकत्र मिक्सिंग करायचंय आणि इथं एक कौ तयार करायचंय. हे कौ 10 लिटर दूध दिले पाहिजे. सर इट इज नॉन एज हा क्लासिकल मेथड आहे. इथं काय केलं आपण? इथं ब्रीडिंग केलेलं आहे, मेंढलच्या पद्धतीनं टॉल डॉर्फ ब्रीडिंग केलं. तसं इथं आपण कौ आणि बुळ, चांगले गुण असलेले बुळ आणि कौ, हे दोन्हीला आपण ब्रीडिंग केले. ब्रीडिंग करून आणि तिथे नवीन एक ऍनिमल तयार करतो. ते ऍनिमल 10 लिटर दूध देणार ऍनिमल असणार आहे. सर दॅट मेथड, हायब्रिडायझेशन मेथड, इट इज नॉन एज अ क्लासिकल प्लांट ब्रीडिंग मेथड. ओके, आता आपण या टॉपिकचे क्लासिकल प्लांट ब्रीडिंग संदर्भात आपण जरा डिटेल मध्ये अभ्यास करणार आहे. क्लासिकल प्लांट ब्रीडिंग. सर हा क्लासिकल प्लांट ब्रीडिंग मध्ये अनेक स्टेज आहे, एकूण 5-7 स्टेज आहे. सो व्हॉट आर द डिफरंट स्टेजेस? आपण ते स्टेजेस बघूया आपण. ओके,
ते स्टेजमध्ये स्टेज सगळं डिटेलमध्ये बघण्याच्या अगोदर हे प्लांट ब्रीडिंग आहे, ते प्लांट ब्रीडिंगचे आपण थोडक्यात त्याचे ऑब्जेक्टिव्ह, त्याचे एम बघणार आहे. त्याचे उद्देश काय आहे, ए म्हणजे काय, ऑब्जेक्टिव्ह म्हणजे उद्देश. त्यातले एक उद्देश असा आहे, चेंज अँड इम्प्रूव्ह द हेरिडिटी ऑफ द प्लांट. सध्या प्लांटचे हेरिडिटी बदलणे. फॉर एक्झाम्पल आपण जे प्लांट वापरलेलं आहे, फॉर एक्झाम्पल राईस प्लांट. हे राईस प्लांट, हा राईस प्लांट 10 किलो किंवा 1 एकर मध्ये 10 सॅक 10 पोत धान्य देणार आहे. आणि दुसरं एक प्लांट आहे, हा प्लांट हे आपल्या देशातलं नाही, दुसरं बाहेरच्या देशातलं आहे. ते राईस प्लांट जे आहे, हे राईस प्लांट किती पोत देणार आहे, एक 20 सॅक धान्य देणार आहे. मग आपण काय करणार आहे, आपल्याकडचे 10 सॅक देणार आहे आणि हे 20 सॅक देणार आहे. क्रॉसिंग करतो आपण, क्रॉसिंग करून मेंटलच्या पद्धतीने इथे 30 सॅक धान्य देणार आहे एक प्लांट ते तयार करतो. आणि हे प्लांटचे लागवड करणार आपण, आपले फायदा झाले. ओके, म्हणून ते म्हणतो ते हेरिडिटीचे बदलून टाकायचे. ह्या प्लांटने प्लांटचे हेरिडिटी बदलून टाकणे आपले उद्देश पूर्ती होण्यासाठी, म्हणजे जास्त उत्पन्न देण्यासाठी. आणि दुसरा एक उद्देश असा आहे, पर्पजफुल मॅनिप्युलेशन ऑफ द प्लांट स्पीशीज फॉर डेव्हलपिंग डिसायर्ड प्लांट. तेच आहे डिसायर्ड. आपले उद्देश काय आहे, जास्त उत्पन्न देणे. ते उत्पन्न देण्यासाठी त्या प्लांटला आपण बदल करून घेतो, बेटर यील्ड देण्यासाठी आणि कुठल्याही प्रकारचे रोग त्याला लवकर येऊ नये असं एक प्लांट तयार करणे. ओके, आता थर्ड, इम्प्रुव्हमेंट क्वालिटी. नुसतं उत्पन्न देण्याचं, आता 30 सॅक राईस दिले ते राईस गुण नसले तर त्याला प्रोटीन कमी आहे, विटॅमिन कमी आहे, असं काय उपयोग नाही. त्याला प्रोटीन भरपूर असले पाहिजे, विटॅमिन पण भरपूर असले पाहिजे आणि मिनरल्स पण त्यामध्ये भरपूर असले पाहिजे. असं चांगले गुण असलेले हे प्लांट सीड तयार करणे, हे त्याचे उद्देश, प्लांट ब्रीडिंगचा दुसरा उद्देश आहे. आणि डेव्हलपमेंट स्पेसिफिक कॅरेक्टर्स, अग्रोनॉमिक इम्पॉर्टन्स. अग्रोनॉमिक इम्पॉर्टन्स एक पॉईंट इथे घेतलेला आहे. अग्रोनॉमिक इम्पॉर्टन्स म्हणजे काय आहे, अग्रोनॉमिक इम्पॉर्टन्स मीन्स फॉर एक्झाम्पल एक राईस प्लांट, हे राईस प्लांटची उंची जास्त आहे, एवढं उंच असलेले प्लांट आहे. आणि अचानक इतकं पाऊस पडायला लागलाय, पाऊस पडल्यानंतर शेतामध्ये पूर्णपणे पाणी आहे, ते पाणी इथपर्यंत पाणी आहे, किंवा त्याचे धान्य असेल ते धान्य, हे प्लांट पूर्णपणे ते पाण्यामध्ये बुडलेलं आहे. मग काय होणार आहे, हे प्लांट लवकर बाद होणार आहे. ओके, आता त्यातून आपण कसं प्रोटेक्शन करायचंय, असं प्लांट तयार करायचंय. ते प्लांटचे हाईट आहे, हाईट तेवढं असेल तर चालते, किंवा हाईट जरा कमी असेल तर पण चालते. सर हे हाईट कमी असलेले किंवा हाईट असलेले प्लांट आहे, ते प्लांट आपण तयार करायचंय. ऍट द सेम टाइम त्याचं थिकनेस जास्त असले पाहिजे. याच्या थिकनेस आहे, हे स्टम, त्याचे थिकनेस जास्त असले पाहिजे. हे थिकनेस जर जास्त असेल तर पाणी किती पण साठवू दे, त्याच्या पूर्णपणे पाण्यामध्ये बुडवू दे, तरी सुद्धा ते प्लांट बाद होणार नाही. सध्या असं तयार केलेलं एक राईस प्लांट आहे, IR8 म्हणून एक प्लांट, राईस प्लांट आहे. राईस प्लांट आठवड्यावर ते शेतीमध्ये पाणी साठले तरी सुद्धा काही होणार नाही. याला म्हणायचे अग्रोनॉमिक फॅक्टर्स, अग्रोनॉमिक इम्पॉर्टन्स. अग्रोनॉमिक इम्पॉर्टन्स असलेले प्लांट तयार करणे, लवकर कुजणार नाही, हे लवकर कुजणार आहे आणि पडणार खाली. सध्या कुठले प्लांट आहे, हा लेंथ जास्त असलेले प्लांट आहे, हे लवकर ते बाद होणार आहे, पाणी साठले लवकर बाद होणार आहे. आणि हे थिकनेस जास्त असल्यामुळे लवकर बाद होत नाही, कुजत नाही. असं IR8 प्लांट तयार केले. दॅट इज अग्रोनॉमिक इम्पॉर्टन्स असलेले प्लांट तयार करणे. ऍट द सेम टाइम काही प्लांट मध्ये ते ब्रांच जास्त असेल तर, सर सेम एक्झाम्पल आपण जर घेतले, हे राईस प्लांट आहे, राईस प्लांट मध्ये जर त्याचे ब्रांचेस, इथं भरपूर ब्रांचेस असेल तर उत्पन्न वाढणार आहे ना. म्हणजे ब्रांच भरपूर असलेले प्लांट तयार करणे, हे अग्रोनॉमिक फॅक्टर आहे, अग्रोनॉमिक कॅरेक्टर आहे. आणि डॉर्मॅन्सी पिरियड, एखादं फ्रूट असेल तर फ्रूट पिकण्यासाठी एक आठवडा, एक महिना लागत असेल तर ते शेतकऱ्यांचे नुकसान आहे. म्हणजे फ्रूट एक 4 दिवसामध्ये पिकले पाहिजे, असं जर असेल तर ते अग्रोनॉमिक फॅक्टर आहे. म्हणजे लवकर पिकणे आणि ते ब्रांचिंग भरपूर तयार होणे, सध्या आणि हाईट कमी करणे आणि पाणी साठल्यानंतर ते न कुजणारे थिकनेस जास्त असलेले प्लांट तयार करणे, हे सर्व अग्रोनॉमिक फॅक्टर आहे, लक्षात ठेवायचे. सो दॅट इज द अग्रोनॉमिक फॅक्टर. असं अग्रोनॉमिक फॅक्टर असलेले, चांगले गुण असलेले अग्रोनॉमिक फॅक्टर असलेले प्लांट तयार करणे सुद्धा हे प्लांट ब्रीडिंगचे एक उद्देश आहे. सो दॅट इज द एम ऑफ द किंवा ऑब्जेक्टिव्ह ऑफ द प्लांट ब्रीडिंग. ओके, आता आपण पुढे जाऊया. दॅट इज स्टेप्स. म्हणजे प्लांट ब्रीडिंग साठी अनेक स्टेप आहेत. त्यातले फर्स्ट स्टेप, दॅट इज फर्स्ट स्टेप, इट इज नोन एज द कलेक्शन ऑफ द फर्स्ट स्टेप, दॅट इज द collection of germplasm. Collection of germplasm. Collection of germplasm. आता व्हॉट इज द germplasm, त्याचं डेफिनेशन किंवा काय आहे ते आपण समजून घेतले पाहिजे. germplasm म्हणजे काय आहे, व्हॉट इज द germplasm. Germplasm means
मी सांगतो तुम्हाला जर्मोप्लाझम म्हणजे काय आहे. जर्मोप्लाझम मीन्स फॉर एक्झाम्पल आपल्याला राईस, सॉरी एक राईस प्लांट आपल्याकडे आहे. हे राईस प्लांट 5 किलो धान्य देणार आहे, एका एकर मध्ये 5 किलोग्राम देणार आहे. आणि दुसरे एक राईस प्लांट आहे, आपण ते बाहेरचे राईस प्लांट आहे जे आउटसाइड आउट ऑफ इंडिया, अमेरिकन असेल किंवा तायवान असेल, हे आपल्याला 20 किलोग्राम धान्य देणारे राईस प्लांट आहे. आपण काय करायचंय, हे दोन्ही एकत्रित मिक्सिंग करायचंय आणि ते हायब्रिड तयार करायचंय. ते हायब्रिड 50 किलोग्राम राईस देणार आहे, असं प्लांट तयार करायचं. त्यासाठी आपण सुरुवातीला काय करावं लागणार आहे, हे 5 किलो देणारं राईस प्लांट आहे. जेवढं राईस प्लांट जगामध्ये आहे हे सर्व प्लांटचे धान्य गोळा करायचं. म्हणजे इंडियामध्ये तामिळनाडूमध्ये, पश्चिम बंगालमध्ये, ओरिसामध्ये, हरियाणामध्ये असलेले, महाराष्ट्रामध्ये असलेले ते प्लांट आहे, हे 5 किलो देणार आहे. हे प्लांटचे बी गोळा करायचे, सीड गोळा करतो आपण. सीड प्लांट गोळा करायचे आणि सीड्स गोळा करतो. तसं हे 20 किलो देणारे जे प्लांट आहे ते कुठून आणलेले, तायवान मधून आणलेले आहेत. सपोज तायवान, हे तायवान मध्ये जाऊन तिथं हे 20 किलो देणारे ते राईस प्लांट आहे, त्या राईस प्लांटचे सीड घेऊन यायचं. ओके, आपण याचे सीड घेऊन आले, याचे सीड घेऊन आले. दिस सीड्स आर नोन एज व्हॉट इज जर्मोप्लाझम. त्याला म्हणायचे जर्मोप्लाझम. हे कलेक्शन करून आणणे, दॅट इज नोन एज अ कलेक्शन ऑफ द जर्मोप्लाझम. म्हणजे ते एंटायर डेफिनेशन असं घेतलेलं आहे, द एंटायर कलेक्शन ऑफ हॅव्हिंग ऑल द डायव्हर्स अलेल्स फॉर ऑल जीन्स. म्हणजे राईस प्लांट 5 किलो देणार असेल किंवा 2 किलो देणार असेल किंवा 4 किलो देणार असेल, जास्त देत नाही. हे सर्व राईस प्लांट आहे त्याचे सीड घेऊन येणे. सीड म्हणजे काय आहे, त्याचे जीन्स आहे, ते जीन्स घेऊन येणे असं आहे. जीन्स घेऊन येता येत नाही ना, त्यामुळे सीड घेऊन यायचं. सीड आणले म्हटलं तर त्याचे जीन्स आणलेलं आहे. तसं तर तायवान मधून हे राईस प्लांट याचे सीड आणले म्हटलं तर त्याचे आपण बी आणले म्हटलं तर त्याचे जीन्स घेऊन आलेलं आहे. दिस कलेक्शन, द एंटायर कलेक्शन ऑफ हॅव्हिंग ऑल द डायव्हर्स अलेल्स फॉर ऑल जीन्स इन द गिव्हन क्रॉप इज कॉल्ड व्हॉट इज जर्मोप्लाझम कलेक्शन म्हणायचं. आता जर्मोप्लाझम घेऊन आल्यानंतर आपण काय करणार आहे, ते स्टोर करून ठेवणार आहे. सॉरी, हे स्टोर करावं लागणार आहे. हे स्टोर कुठं करायचा हा प्रश्न आहे. हे स्टोर करून ठेवते. हे स्टोर करून ठेवण्याचे 2 पद्धत आहेत. त्यातली एक पद्धत इनसिटू कन्सर्वेशन, त्याला कन्सर्वेशन म्हणतो आपण. इनसिटू कन्सर्वेशन, स्टोर करून ठेवणे, इनसिटू पद्धत. आणि दुसरी एक पद्धत आहे एक्सिटू पद्धत. एक आहे एक्सिटू. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन दिस टू. हे इनसिटू कन्सर्वेशन म्हटलं तर काय, स्टोर करून ठेवणं आहे. इनसिटू म्हटलं तर फॉर एक्झाम्पल आपण इंडियामधून एक तामिळनाडूमधून कलेक्शन केलेलं आहे. मग तामिळनाडूच्या शेतीमध्ये त्याचे लागवड करायचे आणि त्याचे बी तिथं, त्याचे एक्सपेरिमेंट तिथं आपण करायचे. सर ते दुसरं कुठे न्यायचं नाही. जे कुठून घेतलेलं आहे तिथं, जंगलामध्ये घेतलं तर जंगलामध्ये ठेवायचं, शेतामध्ये घेतलं तर शेतामध्येच त्याचा वापर करायचा, ते एक्सपेरिमेंट तिथेच करायचं. त्याला आपण इनसिटू कन्सर्वेशन म्हणतो आपण. आणि जर तायवानचा ना, हे आपण घेऊन आलंय आणि तायवानमध्ये जर जंगलामध्ये घेतलं असेल किंवा एका शेतामध्ये घेतलं असेल तर तिथं त्याचा साठा करणं, त्याला आपण इनसिटू कन्सर्वेशन म्हणायचं. आता एक्सिटू कन्सर्वेशन म्हणजे काय आहे, इनसिटू कन्सर्वेशन वापरून काय चालत नाही, आपल्याला हायब्रिडायझेशन एक्सपेरिमेंट करायचं, त्यामुळे ते एक्सिटू कन्सर्वेशन करावं लागणार आहे. एक्सिटू कन्सर्वेशन म्हणजे ज्या ठिकाणी ते ज्या शेतीमध्ये ते राईस प्लांट होते त्याचे बी घेऊन येणार आहे आणि आपल्या शेतामध्ये त्याच्या स्टोर करणार आहे. म्हणजे आपल्या लॅबोरेटरीमध्ये स्टोर करणार आहे, आपल्या शेतामध्ये त्याचे एक्सपेरिमेंट करणार आहे, म्हणजे एक्सिटू कन्सर्वेशन म्हणतो आपण. तसं ते तायवानमध्ये असलेले ते राईस आहे त्याचे बी घेऊन येणार आहे आणि आपल्या शेतामध्ये त्याचं एक्सपेरिमेंट करणार आहे. म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, एक्सिटू कन्सर्वेशन म्हणतो आपण. म्हणजे आहे ते ठिकाणी जर कन्सर्वेशन करत असेल तर इनसिटू, आणि ते घेऊन येणार आणि आपल्या सोयीसाठी आपल्या ठिकाणी ते करणार असेल तर एक्सिटू कन्सर्वेशन म्हणायचं. सो दॅट इज अ फर्स्ट स्टेज, कलेक्शन ऑफ द जर्मोप्लाझम. आता सेकंड स्टेज बघूया आपण. सेकंड स्टेज मध्ये इव्हॅल्युएशन करावं लागणार आहे. इव्हॅल्युएशन म्हणजे काय, सपोज आपण एक राईस प्लांट घेऊन आले, हे 5 किलो देणारा राईस प्लांट लक्षात ठेवायचं, आणि दुसरा राईस प्लांट आहे हे 10 किलो देणार आहे किंवा 20 किलो देणार आहे. हे 5 किलो, हे 10 किलो देणार आहे. आता काय करायचंय, हे राईस प्लांट होमोझायगस आहे का हे तपासून बघितले पाहिजे. त्यामध्ये एक 2 किलो देणारे जीन असेल तर ते आपल्याला नुकसान होणार आहे. ओके, त्यामुळे ते सर्व प्लांट 5 किलो देणार आहे का हे आपण तपासणी केली पाहिजे. तसं हे राईस प्लांट आहे, हे किती देणार आहे, 10 किलो देणार आहे. म्हणजे सर्व प्लांट ते 10 किलो देणार आहे का, प्रत्येक पिढीमध्ये ते 10 किलो देणार आहे का, F1 हायब्रिड मध्ये, F2 मध्ये, सर्व जनरेशन मध्ये प्रत्येक पिढीमध्ये 10 देणार आहे का हे तपासून बघितले पाहिजे. त्यासाठी आपण काय करायचं, त्यासाठी मेंडलची पद्धत वापरायचं, म्हणजे ते सेल्फिंग करायचं. सेल्फिंग, सॉरी, एक 3 जनरेशन आहे सेल्फिंग करायचं. मेंडल तेच केलेलं आहे सेल्फिंग. याला पण सेल्फिंग करायचं. 3 जनरेशन, कमीत कमी 3 जनरेशन F1 तयार करायचे, F1 मध्ये पुन्हा सेल्फिंग करायचं, पुन्हा
पुन्हा F1 तयार करायचे, सल्फिंग करायचे, पुन्हा F1 तयार करायचे, म्हणजे 3 वेळा ते F1 तयार करायचे. आणि प्रत्येक जनरेशन मध्ये ते 5 किलो देत असेल तर दिस इज द होमोझायगस. सर असं सर्व प्लांटला आपण काय करायचं, हे होमोझायगस तयार करायचं. जर आपल्याला काही प्लांट 5 किलो देणार आहे, काही प्लांट 4 किलो देणार आहे, काही प्लांट 2 किलो देणार असेल तर हे 4 किलो 2 किलो देणार आपण बाजूला टाकायचं आणि जे 5 किलो देतो तेच घ्यायचं, पुन्हा त्याला सल्फिंग करायचं आणि पुन्हा 2 किलो देणार एक आलं तर त्याला टाकून द्यायचं. पुन्हा F2 पुढचं जनरेशन तयार करायचं, ते पण 5 किलो देणार आहे आणि शेवटी ते 3 जनरेशन पूर्ण गेल्यानंतर आपल्याला जे 5 किलो देणार आहे ते होमोझायगस असणार आहे. असं होमोझायगस तयार करायचंय. इथं सुद्धा हे होमोझायगस तयार करायचंय. मग नंतर आपण हे होमोझायगसला पॅरेंट नंबर 1 असं म्हणून धरतो, म्हणजे मेल पॅरेंट, त्याला आपण मेल पॅरेंट P1 आहे आणि ह्याला काय म्हणतो आपण, फिमेल पॅरेंट P1. सॉरी P1, दोन्ही P1 आहे, पॅरेंट नंबर 1 पॅरेंट नंबर 2. याला मेल म्हणून धरायचं, याला फिमेल म्हणून धरायचं. असं काही कंपल्शन काय नाही. याला आपण फिमेल म्हणून धरलं तरी चालतंय, याला मेल म्हणून धरलं तरी चालतंय. म्हणजे आपण काय केलंय, आपण पॅरेंट निवडलंय, पॅरेंट सिलेक्शन केलंय. सो दिस आर द पॅरेंट, असं आपण पॅरेंट निवडायचं. हे पॅरेंट निवडणे हे सेकंड स्टेज आहे, इव्हॅल्युएशन अँड सिलेक्शन ऑफ पॅरेंट. इव्हॅल्युएट केले आपण, इव्हॅल्युएट केले म्हणजे हे सर्व 5 किलो देणार आहे आपण कन्फर्म केले, म्हणजे इव्हॅल्युएशन. हे 10 किलो देणार आहे आपण कन्फर्म केले, हे सगळं प्युअर झालं, म्हणजे हा इव्हॅल्युएशन झाले. आणि आपण हे दोन्ही मध्ये एक मेल आहे एक फिमेल आहे असं म्हणून पॅरेंट निवडले. ओके, पॅरेंट निवडले नंतर आपण थर्ड स्टेज बघूया. आपण हे थर्ड स्टेज मध्ये आपण हायब्रिडायझेशन करणार आहोत. हायब्रिडायझेशन एक्सपेरिमेंट जस्ट लाईक मेंडलनी केलेलं आहे असं हायब्रिडायझेशन एक्सपेरिमेंट करणार आहे. तिथं सर्व पॅरेंट निवडलेलं आहे, ते पॅरेंटला आपण इमॅस्क्युलेशन केले, एकाला आपण इमॅस्क्युलेशन केलेलं आहे, मेंडलने केलेलं आहे, लक्षात ठेवायचे ते पद्धत. आणि नंतर तिला पॉलिनेशन केलेलं आहे, पॉलन ग्रेन्स मॅच्युअर होतं त्यावेळेला पॉलन ग्रेन्स कलेक्शन केलेलं आहे. आणि ते 2 प्लांट, राईस प्लांट नंबर 1 हे फिमेल, सपोज ते फिमेल आहे, आणि राईस प्लांट 2 हा मेल आहे. सर आणि त्याचे पॉलन ग्रेन्स कलेक्शन करून ते एका मेल मध्ये कन्वर्ट केले, त्यासाठी मॅस्क्युलेशन केले आणि इथे F1 जनरेशन तयार केले. दॅट इज नॉन एज अ हायब्रिडायझेशन. हे डिटेल मध्ये एक्सप्लेन करायची गरज नाही, मेंडलच्या प्रिन्सिपल्स इनहेरिटन्स मध्ये डिटेल मध्ये झालेलं आहे. ओके, हे हायब्रिडायझेशन आपण टेस्टिंग करून बघितलेलं आहे. टेस्टिंग करून बघितल्यानंतर ते प्लांट योग्य असलेले प्लांट आहे. आपण काय करतो तर सिलेक्शन आणि टेस्टिंग सुपिरियर रिकॉम्बिनेशन बघितलेलं आहे. F1 प्लांट चांगला गुण असलेला आहे. आता आपण 5व्या स्टेज मध्ये जाऊया. That is a testing, releasing and commercialization of the new cultivar. आपण एक प्लांट तयार केले, सर आपण F1 प्लांट तयार केलेला आहे. हा F1 प्लांट आहे, हा F1 प्लांट चांगला गुण असलेला आहे. F1 प्लांट चांगला गुण असलेले प्लांट आहे आणि त्याला लवकर रोग येत नाही, उत्पन्न जास्त देणार आहे, पाण्यामध्ये ते बाद होत नाही, सगळं बरोबर आहे. हे आपण टेस्टिंग करायला पाहिजे. कुठं टेस्टिंग करायचं, आपण टेस्टिंग करत असताना आता सध्या सपोज हे महाराष्ट्रामध्ये तयार केलेलं आहे. नुसतं महाराष्ट्रांसाठी फूड देऊन चालत नाही ना, ते तामिळनाडूमध्ये त्यांना पण फूड दिले पाहिजे, बंगालमध्ये त्यांना पण फूड दिले पाहिजे, ओरिसामध्ये पण फूड दिले पाहिजे. आणि त्यासाठी आपण काय करतो, हा F1 प्लांट आहे ना, हा F1 प्लांट महाराष्ट्रामध्ये बघणार आहे, लागवड करून बघणार आहे, आणि नंतर ते तामिळनाडूमध्ये बघणार आहे, पश्चिम बंगालमध्ये बघणार आहे, आणि इंडियामध्ये प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये त्याची लागवड करून बघणार आहे. आणि प्रत्येक ठिकाणी सपोज तामिळनाडूमध्ये त्याची लागवड करून बघितलंय, तामिळनाडूमध्ये ते कंडिशन ते योग्य नाही, म्हणजे ते तामिळनाडूमध्ये ते वापरायचं नाही. सर बंगालमध्ये बघितलं तर चांगला आहे, ओरिसामध्ये बघितलं तरी चांगला आहे, महाराष्ट्रामध्ये तर चांगलाच आहे, म्हणजे 3 डिस्ट्रिक्टमध्ये ते वापर करू शकतात. असं एका देशामध्ये असलेल्या प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये, प्रत्येक शेतामध्ये ते टेस्टिंग करून बघायचं आणि नंतर ते आपल्याला कन्फर्म झालं ते योग्य आहे, ते चांगलं आहे असं वाटलंय, आणि त्याला कमर्शियलायझेशन म्हणजे विक्रीसाठी ठेवायचे आणि शेतकऱ्यांना ते विक्रीसाठी बाजारामध्ये ठेवणे, त्याला म्हणायचं टेस्टिंग, रिलीज अँड कमर्शियलायझेशन ऑफ द कल्टिवेअर. ओके, पुढचं बघूया आपण. त्यामध्ये ग्रीन रेव्होल्युशन, आता नवीन प्लांट आपण तयार केले, लक्षात ठेवा, नवीन प्लांट आपण तयार केले, ते प्लांटला लवकर रोग येत नाही, उत्पन्न जास्त आहे, जास्त पाण्यामध्ये ते कुजत नाही, आणि पाऊस किती पण पडलं तर काय होणार नाही, आपल्या शेतामध्ये चांगलं वाढतात. असं एक प्लांट आपण तयार केलेले, F1 प्लांट आपण तयार केलेला आहे. ओके, आता विक्रीला ठेवलेला आहे आणि विक्री करून आणि ते शेतकरी घेऊन जाणार आहे, शेतकरी आपल्या शेतामध्ये त्याची लागवड करणार आहे, 10 पोत्याच्या ठिकाणी 50 पोते धान्य मिळायला लागले, याला म्हणायचे ग्रीन रेव्होल्युशन. सर दॅट इज नॉन एज अ ग्रीन रेव्होल्युशन. मेनी हाय यील्ड हायब्रिड व्हरायटीज ऑफ राईस, व्हीट, शुगर केन, मिलेट डेव्हलप्ड थ्रू हायब्रिडायझेशन. ह्या टेक्निक आता मी सांगितलेलं टेक्निक आहे, ते टेक्निक वापरून आपण अनेक व्हीट व्हरायटी, गहू आणि शुगर केनचे, मिलेट म्हणून एक ग्रुप आहे,
सर राईस प्लांट जे नवीन नवीन व्हरायटी आपण तयार केलेला आहे. हा व्हरायटी फार्मर्स घेऊन जाणार आहे आणि त्यातून उत्पन्न भरपूर मिळतो. हे कॉन्सेप्ट 1961 मध्ये ते कल्पना तयार झालेलं आहे. त्याला आपण ग्रीन रेव्होल्यूशन म्हणतात. सॉरी ग्रीन रेव्होल्यूशन, हरित क्रांती म्हणतो आपण, ग्रीन रेव्होल्यूशन. तसं व्हाईट क्रांती पण आहे, दूध भरपूर तयार करण्याचे. आणि ग्रीन रेव्होल्यूशन मध्ये असं हायब्रिड तयार करून उत्पन्न भरपूर तयार करण्यासाठी शेतकरी ची सुरुवात झाली 1961 मध्ये झालेलं आहे. ओके, दॅट इज द ग्रीन रेव्होल्यूशन. हे ग्रीन रेव्होल्यूशन झाल्यानंतर प्रत्येकानं खाण्यासाठी भरपूर फूड मिळाले. ओके, आता इंडियामध्ये इंडियन हायब्रिड असं तयार केलेले काही व्हरायटीचे नाव सांगायचं. फॉर एक्झाम्पल व्हीट अँड राईसचे काही व्हरायटी. एक्झाम्पल बघा, व्हीट हे नॉर्मन ई बोरलॉग, ही इज द फादर ऑफ द ग्रीन रेव्होल्यूशन इन द वर्ल्ड. ही डेव्हलप्ड सेमी डॉर्फ व्हरायटी तयार केलेले, व्हीटचे सेमी डॉर्फ व्हरायटी. त्यातले एक्झाम्पल सोनालिका म्हणून एक आणि कल्याण सोनोरा, हे दोन व्हरायटी हे व्हीटचे व्हरायटी आहे. हायब्रिड व्हरायटी, जास्त उत्पन्न देणारे व्हरायटी आहे आणि कुठल्या पण कंडिशन मध्ये चांगले वाढ होणारी व्हरायटी आहे. हे परीक्षेला विचारणार आहे. सोनालिका राईस प्लांटचं हायब्रिड व्हरायटी आहे का किंवा व्हीटचं आहे का, किंवा कुठल्या कशाची व्हरायटी आहे. सोनालिका आणि कल्याण सोनारा हे व्हीट आहे. तसं तयार केलं राईस प्लांट मध्ये सेमी डॉर्फ व्हरायटी घेऊन आले. IRIT सेमी डॉर्फ, इंटरनॅशनल राईस रिसर्च इन्स्टिट्यूट आपल्या इंडियामध्ये. अँड ताईचुंग नॅटिव्ह 1 फ्रॉम द तायवान मधून एक व्हरायटी आणले. हे दोन्ही व्हरायटी एकत्रित क्रॉस करून आपण एक व्हरायटी तयार केली. ओके, तसं इंडियामध्ये तयार केलेली व्हरायटी आहे जया, पद्मा, रत्ना आर द बेटर व्हरायटीज दॅट इज गिव्हिंग मोर उत्पन्न देणार आहे. म्हणजे हे जया, पद्मा, रत्ना म्हटले तर ते राईस व्हरायटी आहे, लक्षात आले पाहिजे. आणि सेमी डॉर्फ व्हरायटी कुठले राईस म्हटलं तर IRIT आणि ताईचुंग नॅटिव्ह 1 हे तुम्ही उत्तर दिले पाहिजे. ओके, आता नेक्स्ट बघूया आपण. त्यामध्ये शुगर केनचे काही व्हरायटी. सकारम बार्बेरी म्हणून एक व्हरायटी आहे आणि सकारम ऑफिशियनरम सॉरी हे साऊथ इंडियामध्ये आहे आणि सकारम बार्बेरी हे नॉर्थ इंडियामध्ये आहे. आणि काय होत होतं, सकारम बार्बेरी हे साऊथ इंडियामध्ये त्याचे वाढ होत नाही आणि सकारम ऑफिशियनरम हे नॉर्थ इंडियामध्ये त्याचे वाढ होत नाही. आणि त्याने काय केले, दोन्हीचे मिक्सिंग करून एक नवीन व्हरायटी तयार केली. हा व्हरायटी साऊथ इंडियामध्ये पण लागू पडते आणि ते नॉर्थ इंडियामध्ये पण उत्पन्न जास्त मिळते. सकारम ऑफिशियनरम थिकर स्टम, त्याचे स्टम आणि त्याचे थिकनेस जास्त आहे आणि हाय शुगर कंटेंट जास्त आहे. इट डस नॉट ग्रो वेल इन द नॉर्थ. सकारम ऑफिशियनरम आहे, हे सकारम ऑफिशियनरम नॉर्थ इंडियामध्ये व्यवस्थित वाढत नाही. सर नंतर मिक्सिंग करून हायब्रिड तयार केल्यानंतर हे चांगले वाढायला लागले तिथे. दिस टू व्हरायटीज वर क्रॉस्ड. हे दोन्ही व्हरायटी काय केले, सकारम बार्बेरी, सकारम ऑफिशियनरम हे दोन्ही क्रॉस केल्यानंतर टू गेट द डिझायरेबल क्वालिटी बोथ हाय शुगर कंटेंट आणि थिक स्टम असलेले व्हरायटी तयार केले. हा व्हरायटी नॉर्थ इंडियामध्ये चालते. सर हे नॉर्थ इंडिया सकारम ऑफिशियनरम ग्रोईंग द नॉर्थ आणि हे साऊथ, आणि दोन्हीचे व्हरायटी तयार केले. आणि त्यावेळेला ते सकारम बार्बेरी साऊथ इंडियामध्ये आहे सर आणि हे नॉर्थ इंडियामध्ये. हे क्रॉस ब्रीड केल्यानंतर त्यात चांगले गुण असलेले एक व्हरायटी तयार झाले आणि ते नॉर्थ इंडियामध्ये चांगल्या पद्धतीने ते वाढ होऊ शकतात. सर असं तयार केलेले एक सीओ म्हणजे कोयंबतूर आहे. सर सीओचे मिनिंग आहे लॉंग फॉर्म. सीओ म्हणजे कोयंबतूर, म्हणजे तामिळनाडूमध्ये असलेले एक ठिकाण आहे, एक डिस्ट्रिक्ट आहे कोयंबतूर. ते कोयंबतूरला सीओ म्हणायचे. तिथे तयार झाले व्हरायटी CO 419 आणि CO 421 आणि CO 453 हे सगळं हे शुगर केनची व्हरायटी आहे. ते कुठं तयार झाले, कोयंबतूरमध्ये तयार झाले म्हणून त्याला CO असं म्हटलेलं आहे. हे हाय यील्डिंग व्हरायटी आहे, हाय शुगर कंटेंट आहे आणि डेव्हलप्ड इन इंडिया, कोयंबतूरमध्ये तामिळनाडूमध्ये तयार झालेला आहे. ओके, आता पुढे जाऊया आपण. मिलेट. व्हॉट इज ऍक्च्युअली मिलेट? मिलेट म्हणजे हे धान्य देणारे जास्त हाईट मध्ये न वाढणारे काही प्लांट आहे, त्याला आपण मिलेट म्हणतो. ते मिलेट मध्ये जॉवर असं आहे. जॉवर हे जॉवरच्या हाईट जास्त वाढत नाही ना, जॉवर हाईट जास्त वाढत नाही. जॉवर म्हणजे असं प्लांट त्या व्हरायटी आहे, त्याला आपण मिलेट म्हणायचं. सर जॉवर एक एक्झाम्पल आहे, गंगात्री जॉवर आहे आणि कोयंबतूर 12 म्हणजे CO 12 अँड बाजरा निफाड have been successfully developed in India. These varieties are high yielding and resistant to water. Millet म्हणजे millet's a small plant, small crop plant yield म्हणजे देणार आहे, yield edible seed
एडिबल सीड्स. म्हणजे एडिबल सीड म्हणजे त्याचे जॉवर हे सगळं एडिबल आहे. असं देणारं ते लहान प्लांट ले हाईट मध्ये वाढत नाही असं प्लांटला आपण काय म्हणायचं, असं प्लांटला मिलेट म्हणायचं. ते मिलेटला एक्झाम्पल आहे गंगात्री, जॉवर, कोयंबतूर 12, बाजरा एक्सेट्रा. ओके, सो दॅट इज द मिलेट. आता इथं काही प्लांटचं नाव दिलेलं आहे. म्हणजे प्लांट ब्रीडिंग फॉर द डिसीज रेसिस्टन्स. असं हायब्रिडायझेशन टेक्निकने आपण अनेक प्लांट तयार केले. ते प्लांटला काही पर्टिक्युलर डिसीज होत नाही. त्याला काही एक्झाम्पल आहे, फंगल म्हणून एक पॅथोजन, फंगस पॅथोजन आहे, रोग तयार करतो. आणि त्याचे अगेन्स्ट प्लांट तयार केले. प्लांट डिसीज ते तयार करणारे प्लांट डिसीज काय आहे ते घेतलेलं आहे, व्हरायटी खाली घेतलेला आहे. ब्राऊन रस्ट ऑफ द व्हीट, व्हीटला ब्राऊन रस्ट डिसीज तयार करतो. आणि शुगर केनला रेड रॉट डिसीज तयार करतो. आणि पोटॅटोला लेट ब्लाइट डिसीज तयार करतो. हे परीक्षेला विचारणार आहे. फंगस तयार करणारे रोग त्याचे नाव सांगा. तसं बॅक्टेरिया तयार करणारे रोगाचं नाव आहे ब्लॅक रॉट ऑफ द क्रुसिफर. क्रुसिफर प्लांट, क्रुसिफर फॉर एक्झाम्पल मोहरे, हे क्रुसिफर मध्ये येणार आहे. व्हायरस तयार करणारे मुलं होणारे डिसीज, टोबॅको मोसैक व्हायरस. आता काही क्रॉप आणि व्हेरायटी आणि रेसिस्टंट टू डिसीज, कुठले डिसीजला रेसिस्टंट आहे. व्हीट मध्ये आणि हिमगिरी म्हणून एक नवीन हायब्रिड आहे, F1 एक हायब्रिड आहे तयार केला. आपण नवीन व्हरायटी तयार केली. हे व्हरायटी लीफ अँड स्ट्राईप रस्ट आणि हिल बंड हे डिसीज लागण होणार नाही, असं एक हिमगिरी व्हरायटी तयार केलं. तसं ब्रासिका, पुसा सॉर्निम, हे व्हाईट रस्टला इन्फेक्शन होणार नाही, व्हाईट रस्टमुळे इन्फेक्शन होणार नाही. कॉलीफ्लॉवर, कोबी, ब्रासिका म्हणजे कोबी. आणि कॉलीफ्लॉवर, फ्लॉवर म्हणतो आपण, पुसा सुब्रा म्हणून एक व्हरायटी आहे. ते व्हरायटी ब्लॅक रॉट आणि कर्ल ब्लाइट ब्लॅक रॉट याचे लागण होणार नाही. आणि चिल्लीमध्ये एक पुसा सदाबहार, चिल्ली मोझेक व्हायरस, टोबॅको मोझेक व्हायरस आणि लीफ कर्ल हे डिसीज त्याला होणार नाही. सदाबहार एक गाव आहे ते बिहारमध्ये असलेलं, तिथं अग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट आहे, तिथं ते तयार झालेलं आहे. पुसा म्हणून गाव आहे ते पुसा, त्यातलं एक दुसरं एक गाव, त्याला नाव दोन्ही देऊन नाव दिले. पुसा म्हणजे गाव आहे, विलेज एक ठिकाण आहे, तिथं अग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट आहे बिहारमध्ये. ओके, सो दॅट इज द प्लांट ब्रीडिंग फॉर द डिसीज रेसिस्टन्स. आपण बघायचं आहे इथे कॅन बी म्युटेशन ब्रीडिंग, म्हणजे ब्रीडिंग तयार करण्याची एक पद्धत आपण बघितलंय. त्या पद्धत म्हणजे मेंटलने आपल्याला सांगितलेलं हायब्रिडायझेशन पद्धत. आता नवीन प्लांट तयार करण्याचं आणखीन एक पद्धत आहे, दॅट इज नॉन एज अ म्युटेशन ब्रीडिंग. नवीन प्लांट F1 प्लांट नवीन प्लांट तयार करण्याचं एक पद्धत आहे म्युटेशन ब्रीडिंग. म्युटेशन म्हणजे आपल्याला माहिती आहे, म्युटेशन इज द सडन चेंज इन द जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन ऑफ एन ऑर्गॅनिझम. डीएनए मध्ये, जीन्स मध्ये होणारे अचानक होणारे चेंज त्याला आपण म्युटेशन म्हणतात. ओके, आणि त्यामध्ये इट कॅन बी इंड्युस्ड बाय अप्लिकेशन ऑफ द केमिकल म्युटाजन. केमिकल, आपण सीड घ्यायचे, भरपूर असं सीड, कुठलं पण प्लांटचं सीड एका पेट्री डिश मध्ये असं सीड घ्यायचं. हे सीड मध्ये आपण केमिकल्स टाकायचं. हे केमिकल्स टाकले, हे सीड घेतले केमिकल्स, त्यामध्ये केमिकल्स ऍड केले, हे केमिकल्स ते सीड मध्ये म्युटेशन करून घेणार आहे. आणि ते आपण पुन्हा शेतामध्ये टाकायचं. त्यातून तयार होणार जे प्लांट आहे ते आपण स्टडी करायचं. ते चांगले गुण असलेले प्लांट असेल तर आपण निवडायचं, नसेल तर ते टाकून द्यायचं. सो त्यामध्ये नॅचरल म्युटेजन, काही नॅचरल म्युटेजन, फिजिकल म्युटेजन्स आहे. फॉर एक्झाम्पल हाय टेम्परेचर, हे सीड टेम्परेचर वाढवलं तरी सुद्धा म्युटेशन होतो. हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ कोबाल्ट टाकले तरी सुद्धा म्युटेशन होतो. आणि एक्सरेच पास केलं, त्याच्यामध्ये एक्सरे पास करायचं किंवा युव्ही रेस पास केलं तरी सुद्धा इथे म्युटेशन होणार आहे. ते म्युटेशन झाल्यानंतर ते बी आपण शेतामध्ये टाकायचं आणि तिथे नवीन प्लांट तयार करायचं. ते नवीन प्लांटला आपण म्हणलेले ते गुण आहे का, जे चांगलं उत्पन्न देण्याची क्षमता आहे का, रोग लवकर येणार नाही, पाणी भरपूर असेल तर ते बाद होणार नाही, असं गुण आहे का ते तपासून बघायचं. असेल तर घ्यायचं, नसेल तर सोडून द्यायचं. ओके, आता केमिकल म्युटेजन मध्ये अनेक केमिकल म्युटेजन आहे. म्युटेशन तयार करणारे जे एजंट त्याला म्युटेजन म्हणतो आपण. इथे नायट्रस ऍसिड आहे, इथेल मिथेल सल्फोनेट आहे, EMS म्हणतो आपण, मस्टार्ड गॅस आहे, कोल्किसिन आहे. सर हे सगळं याच्यामध्ये टाकलं तिथे म्युटेशन तयार होतं आपोआप, त्याला आपण केमिकल म्युटेजन म्हणायचं. एक्सरे वगैरे हे नॅचरल म्युटेजन आहे. सीडलिंग्स और सीड्स आर इरेडिएटेड बाय द कोबाल्ट 60. कोबाल्ट म्हणले आपण, कोबाल्ट 60 वापरायचं. एक्सपोज्ड टू UV हे नॅचरल आहे. सर एक्सरे मशीन्स वगैरे वापरून असं आपण म्युटेशन तयार करणार आहे. असं म्युटेशन तयार करून तयार केलेले काही व्हेरायटी आहे. जगन्नाथ व्हेरायटी ऑफ द राईस, सर जगन्नाथ व्हेरायटी ऑफ द राईस जगन्नाथ व्हेरायटी म्हणून एक व्हेरायटी इथं तयार केलेला आहे, जगन्नाथ व्हेरायटी. दुसरं की इंडोर टू व्हेरायटी ऑफ द कॉटन, हे कॉटन प्लांटचं इंडोर व्हेरायटी, रेसिस्टंट टू बोल्डवर्म. त्या कॉटन आणि बोल्डवर्मचे इन्फेक्शन होणार नाही. परीक्षेला विचारणार आहे बोल्डवर्मचे इन्फेक्शन न होणार आहे कॉटनचे व्हेरायटी कुठलं आहे, इंडोर टू, उत्तर देता आलं पाहिजे.
आणि रगीनट सेकंड व्हरायटी ऑफ कॅबेज व्हरायटी आहे, त्याला कुठले रोग येणार नाही, बॅक्टेरियल रोट डिसीज त्याला होणार नाही. सर असं उत्तर ते एक्झामिनेशन मध्ये बोर्ड जर विचारलंय किंवा सीईटी मध्ये विचारलंय किंवा नीट मध्ये विचारलंय ते उत्तर देता आलं पाहिजे. ओके, आता पुढे जाऊया आपण. दॅट इज प्लांट ब्रीडिंग फॉर डेव्हलपिंग रेसिस्टन्स टू इन्सेक्ट. इन्सेक्टचे रेसिस्टन्स होऊ नये. इन्सेक्ट जर असेल तर इन्सेक्ट ते खाऊ नये, इन्सेक्ट पासून त्या प्लांटला प्रोटेक्शन द्यायला पाहिजे. असं त्यासाठी काही प्लांट आपण डेव्हलप केले, प्लांट ब्रीडिंग टेक्नॉलॉजी वापरून तयार केलेलं आहे. त्या प्लांटला त्याच्या इन्सेक्टचे इफेक्ट होणार, पर्टिक्युलर इन्सेक्ट त्या प्लांटला अटॅक करणार नाही. फॉर एक्झाम्पल बायोकेमिकल काही प्लांटमध्ये नॅचरल असते. फॉर एक्झाम्पल आस्पार्टिक ऍसिड, काही प्लांटमध्ये आस्पार्टिक ऍसिड असते. हे आस्पार्टिक ऍसिड जरा खडू असते, त्यामुळे काय होतं, इन्सेक्ट ते खाणार नाही, त्याचे टेस्ट चांगले नसल्यामुळे ते खाणार नाही. लो नायट्रोजन, काही प्लांटमध्ये लो नायट्रोजन असल्यामुळे काही इन्सेक्ट ते अटॅक करणार नाही. शुगर कंटेंट, फार शुगर कंटेंट कमी आहे त्यामुळे ते प्लांटचे लीफ खाणार नाही, त्याचे रस पिणार नाही. त्यामुळे आपल्याला आपोआप निसर्गामधून नॅचरली त्या प्लांटला आपण प्रोटेक्शन दिलेलं आहे. ओके, इन मेस लीड टू रेसिस्टन्स अगेन्स्ट स्टम बोरर, म्हणजे शुगर कमी आहे त्यामुळे स्टम बोरर कशासाठी बोरिंग करतो किंवा ते प्लांट खाणार आहे, ते शुगर मिळते म्हणून खाणार आहे. मग शुगर कमी असेल तर किंवा दुसरं प्लांट मेज प्लांट मध्ये शुगर जर कमी असेल तर इन्सेक्ट ते बोरिंग करणार, त्याचे रस पिणार नाही. असं तसंच नेक्टरलेस कॉटन मध्ये नेक्टर नसलेले, जे फ्लॉवर मध्ये ते मध असतं ना, मध नसलेले मोत किंवा ते इन्सेक्ट कशासाठी येतो, मध पिण्यासाठी येतो, आणि त्यामध्ये मध नसेल तर ते येणारच नाही. त्यामध्ये स्मूथ लिव्स डेव्हलप होतो, असं प्लांट तयार करतो. त्याला एक्झाम्पल ब्रासिका, म्हणजे कोबी मध्ये पुसा गौरव, सर हे अफिड म्हणून एक इन्सेक्ट आहे, त्याचे लागण होणार नाही. आणि फ्लॅट बीन, पुसा सेम 2, पुसा सेम 3, हे पुसा म्हणून गाव बिहारमध्ये मी सांगितलं होतं, तिथं अग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट आहे. तिथे जेसीड इन्फेक्शन होणार नाही, जेसीड इन्सेक्ट आहे त्याला अटॅक करणार नाही, अफिड्स त्याचे अटॅक करणार नाही. आणि फ्रूट बॉरर आहे ते इन्सेक्ट त्याला इन्फेक्शन किंवा त्याला ते खाण्यासाठी ते येणार नाही, ते इन्सेक्ट पासून याला प्रोटेक्शन दिले. आता ओक्रा म्हणजे भेंडी, पुसा स्वानी आणि पुसा A4, सॉरी हे शूट आणि फ्रूट बॉरर आहे इन्सेक्ट कीड, ते कीड याला अटॅक करायला येणार नाही. हे सर्व इम्पॉर्टंट आहे. उद्या प्रश्न विचारले पुसा गौरव कशाची व्हरायटी आहे, हे ब्रासिकाचे उत्तर देता आलं पाहिजे. पुसा सेम आणि पुसा सम 3 हे कशाचे आहे म्हटलं तर फ्लॅट बीनचे आहे सांगता आले पाहिजे. पुसा स्वानी आणि पुसा A4 कशाचे आहे म्हटलं तर ओक्रा भेंडीचे आहे, हे उत्तर देता आलं पाहिजे. आणि हे पुसा स्वानी पुसा A4 ते कुठले कीड त्याला अटॅक करणार नाही, शूट अँड फ्रूट बॉरर उत्तर देता आले पाहिजे. पुसा गौरव व्हरायटीला कुठलं इन्सेक्ट अटॅक करणार नाही, अफिड, हे उत्तर देता आलं पाहिजे. ओके, पुढे जाऊया. टिश्यू कल्चर, आता नवीन एक ब्रांच मध्ये आपण पोहोचलेलो आहे, दॅट इज अ टिश्यू कल्चर. व्हॉट इज ऍक्च्युअली टिश्यू कल्चर? टिश्यू कल्चर एक टेक्निक आहे. या टेक्निक मध्ये आपण काय करतो, एक प्लांटचे एक बारीक एक सेल घेणार आहे, हे सेल एक मीडियम मध्ये टाकणार आहे, सर योग्य मीडियम देणार आहे, आणि हे मीडियम मध्ये हे सेल काय होणार आहे, ते डिवाइड होणार आहे. असं अनेक वेळेला डिवाइड झालंय आणि तिथं त्याचे लीफ तयार होणार आहे, लीफ आणि त्याच्या रूट तयार होणार आहे, म्हणजे सीडलिंग नवीन प्लांट तयार होतो. असं नवीन प्लांट तयार करण्याचे टेक्निक आहे, त्याला आपण काय म्हणायचं, टिश्यू कल्चर म्हणायचं. टिश्यू किंवा सेल मधून नवीन एक प्लांट तयार करणे, त्याला आपण टिश्यू कल्चर म्हणायचं. टिश्यू कल्चर म्हणण्यासाठी ते इन विट्रो ऑर्गॅन्स ग्रोन इन विट्रो मध्ये करतो. इन विट्रो म्हणजे काय आहे, इन विट्रो म्हणजे आपल्या लॅबोरेटरीमध्ये करतो आपण, लॅबोरेटरीमध्ये किंवा टेस्ट ट्यूब मध्ये करतो म्हणून त्याला इन विट्रो म्हणायचं. आणि प्लांट मध्येच करत असेल तर त्याला इन विवो म्हणायचं. आणि त्यासाठी आपण काय वापरतो, त्यासाठी तिथं सॉलिड किंवा लिक्विड न्यूट्रिएंट मीडियम वापरायला पाहिजे. सर हे सेल उगेच डिवाइड होणार नाही ना, डिवाइड होण्यासाठी आपण इथं त्याला खायला काहीतरी दिले पाहिजे, ते खायला पण देतो, त्याला सॉलिड लिक्विड न्यूट्रिएंट मीडियम म्हणायचं. आणि हे करत असताना बॅक्टेरिया तिथं अटॅक झाले नाही पाहिजे, व्हायरस इन्फेक्शन झालं नाही पाहिजे, आणि फंगस इन्फेक्शन झालं नाही पाहिजे, म्हणून काय करायला पाहिजे, निर्जंतुकरण केले पाहिजे. त्याला म्हणतो आपण एसेप्टिक कंडिशन मध्ये ते करावं लागणार आहे. आणि कंट्रोल्ड कंडिशन म्हणजे काय, भरपूर लाईट त्यामध्ये पडले नाही पाहिजे, भरपूर एअर त्यामध्ये आलं नाही पाहिजे, म्हणजे आपण एक एअर कंडिशन रूम मध्ये ते करावं लागणार आहे. त्याची ह्युमिडिटी आपण कंट्रोल करावं लागणार आहे, टेम्परेचर कंट्रोल करावं लागणार आहे. सर असं ठिकाणी असं एक रूम मध्ये एक टिश्यू मधून एक सेल मधून अनेक प्लांट तयार करण्याचे ते पद्धत आहे, त्याला काय म्हणतो आपण, टिश्यू कल्चर म्हणतात. हे टिश्यू कल्चरसाठी आपण वापरणार आहे हा सेल, सेल असेल किंवा टिश्यू असेल, सर दॅट इज सेल ऑर टिश्यू इज नोन एज द एक्सप्लांट, त्याला आपण एक्सप्लांट म्हणतो आपण.
सॉरी एक्सप्लांट. सो व्हॉट इज एक्सप्लांट? टिश्यू कल्चरसाठी आपण वापरणार आहे ते प्लांट मटेरियल आहे. ते प्लांट मटेरियल एखादा सेल असेल, एखादं टिश्यू असेल, एखादं फांदी असेल, त्याला आपण काय म्हणायचं? एक्सप्लांट म्हणायचं. आणि दुसरी एक टर्म इथे इंट्रोड्यूस केलेलं, दॅट इज अ टोटीपोटेन्सी. व्हॉट इज अ टोटीपोटेन्सी? टोटीपोटेन्सी म्हणजे एक सेल, त्या सेल मधून आपल्याला अखंड प्लांट तयार करू शकते किंवा जे पार्ट पाहिजे ते तयार करू शकतात. सर म्हणजे एक सेल पाहिजे ते स्ट्रक्चर आपण त्या सेल मधून तयार करू शकतो किंवा अखंड प्लांट तयार करू शकतात. त्याला म्हणायचं टोटीपोटेन्सी. म्हणजे टोटीपोटेन्सी इज द एबिलिटी ऑफ द लिव्हिंग प्लांट सेल टू ग्रो, डिवाइड, रिडिवाइड अँड गिव्ह राईज टू होल प्लांट. एक सेल मधून ते सेल डिवाइड होणार आहे, रिडिवाइड होणार आहे आणि अखंड प्लांट तयार होण्याची ते क्षमता, त्याला म्हणायचं टोटीपोटेन्सी. ओके, त्या प्लांट सेल मध्ये टोटीपोटेन्सी जास्त आहे, अॅनिमल सेल मध्ये कमी आहे. ओके, आता हॅबरलँड म्हणून एक सायंटिस्ट आहे, 1902 मध्ये त्यांनी फर्स्ट हा इन विट्रो म्हणजे टिश्यू कल्चरच्या पद्धतीने ते सुरुवात केलेला आहे. हॅबरलँड म्हणून हॅबरलँडला आपण फादर ऑफ द टिश्यू कल्चर म्हणतात. द मोस्ट कॉमनली प्रिफर्ड मीडियम, त्याला मीडियम म्हणतो ना आपण, न्यूट्रिएंट मीडियम द्यायला पाहिजे. ते मीडियम शक्यतो वापरणारे मीडियम आहे, 2 मीडियम वापरतो. एक आहे एमएस मीडियम, एमएस मीडियम, मुर्शिगा मीडियम म्हणतो आपण, एमएस मीडियम. दुसरं एक स्कूग मीडियम, मुर्शिगा स्कूग. आधी स्कूग मीडियम म्हणून एक आहे आणि नंतर ते मुर्शिगा आणि स्कूग म्हणून एमएस मीडियम तयार केले. सुरुवातीचे स्कूग मीडियम, सध्या वापरणारे मीडियम आहे ते एमएस मीडियम आहे. एमएस म्हणजे मुर्शिगा अँड स्कूग, 2 सायंटिस्ट आहेत. आणि त्यामध्ये टिश्यू कल्चरचे 2 पद्धत आहे. टिश्यू कल्चर करण्याचे 2 पद्धती. त्यातले एक म्हणजे बेस्ड ऑन द नेचर ऑफ द एक्सप्लांट. एक्सप्लांट कोणते एक्सप्लांट आपण घेणार आहे, सेल घेणार आहे का, टिश्यू घेणार आहे का, ऑर्गन घेणार आहे का, त्याच्यावरती एक क्लासिफिकेशन केलेलं आहे. आणि दुसरं एक बेस्ड ऑन द टाइप ऑफ इन विट्रो ग्रोथ, म्हणजे ग्रोथ कसं होतो त्याच्यावरती क्लासिफिकेशन केलेलं आहे. आधी आपण ते नेचर ऑफ द एक्सप्लांट बघूया. देर आर 3 टाइप्स. दॅट इज सेल वापरले सेल कल्चर म्हणायचे, ऑर्गन वापरले ऑर्गन कल्चर म्हणायचे, एम्ब्रियो जर वापरत असेल तर एम्ब्रियो कल्चर म्हणायचे. असं 3 टाइप आहे. म्हणजे सेल कल्चर आहे, ऑर्गन कल्चर आहे आणि एम्ब्रियो कल्चर. 3 पद्धती. म्हणजे कुठलं काय आपण एक्सप्लांट म्हणून वापरले त्याच्यावरती क्लासिफिकेशन केलेले आहे. आता इथे देर आर 2 टाइप्स, कॅलस कल्चर अँड सस्पेन्शन कल्चर, असं 2 कल्चर आहे. कॅलस कल्चर आणि सस्पेन्शन कल्चर पुढे एक्सप्लेन केलेलं आहे, तरी सुद्धा मी सांगतो. कॅलस कल्चर म्हणजे काय आहे. सर कॅलस कल्चर म्हणजे सपोज आपण एक पेट्री डिश घेतलं, ते पेट्री डिश मध्ये आपण एक सेल ठेवलेला आहे, त्याला स्कूग मीडियम वगैरे दिले, या सेल डिवाइड होणार आहे आणि तिथं एक ग्रुप तयार होणार आहे, अनऑर्गनाइज्ड मास ऑफ टिश्यू तयार होणार आहे. दिस टिश्यू ग्रुप इज नॉन एज अ कॅलस. त्याला आपण कॅलस म्हणतो. सर कॅलस म्हणजे अनऑर्गनाइज्ड ग्रुप ऑफ द सेल्स, एका सेल मधून तयार झालेले लक्षात ठेवायचं, त्याला आपण कॅलस म्हणतो. ते कॅलस मध्ये पुन्हा ब्रांच तयार होणार आहे, लीफ तयार होणार आहे आणि ते रूट तयार होणार आहे, नवीन प्लांट तयार होतो. त्याला आपण कॅलस कल्चर म्हणायचं. आता हे सस्पेन्शन कल्चर म्हणजे काय आहे. आता काय करायचं, एक कॅलस आहे आपण बाजूला काढायचं. सपोज दिस इज द कॅलस. हे कॅलस आपण बाजूला काढले आणि सेंट्रीफ्यूज मशीन मध्ये एक टेस्ट ट्यूब मध्ये घ्यायचं. हे टेस्ट ट्यूब मध्ये हे कॅलस सोडायचं आणि नंतर सेंट्रीफ्यूज मशीन आहे, हे सेंट्रीफ्यूज मशीन मध्ये, सेंट्रीफ्यूज मशीन माहिती आहे आपल्याला, सेंट्रीफ्यूज म्हणजे हाय स्पीड मध्ये फिरणार आहे मशीन सेंट्रीफ्यूज. या सेंट्रीफ्यूज मशीन मध्ये जोरात फिरवायचं, एक 10,000 RPM मध्ये, रेव्होल्यूशन पर मिनिट मध्ये फिरवायचं. असं फिरवल्यानंतर काय होणार आहे, सपोज या कॅलस मध्ये एक 1000 सेल आहे, 1000, हे 1000 सेल आहे, हे सेपरेट होणार आहे. सेपरेट एक सेल असं सेपरेट आपल्याला बघायला मिळणार आहे. नंतर आपण काय करायचंय, ह्यातले एक सेल काढायचं, एक पेट्री डिश मध्ये ठेवायचं, स्कूग मीडियम द्यायचं आणि त्यातून एक कॅलस तयार करायचं. दुसरं सेल घ्यायचं आणि दुसरं मीडियम मध्ये ठेवायचं, तिथं कॅलस तयार करायचं. असं किती कॅलस तयार होणार आहे, 1000 कॅलस तयार होणार आहे. हे 1000 कॅलस मधून 1000 प्लांट तयार होणार आहे. असं हे सस्पेन्शन कल्चर मध्ये आपण लिक्विड मीडियम मध्ये असं शॉर्ट पिरियड मध्ये हजारो प्लांट तयार करण्यासाठी हे सस्पेन्शन कल्चरचे वापर होतो. ओके, आता पुढे जाऊया. त्यामध्ये मेंटेनन्स ऍसेप्टिक कंडिशन. तर मगाशी मी म्हटलं ना, हे आपण टेस्ट किंवा एक बीकर घेतो, हे बीकर मध्ये आपण सेल ठेवणार आहे आणि हे पूर्णपणे निर्जंतुकरण केले पाहिजे. आता निर्जंतुकरण करण्यासाठी म्हणजे त्याला ऍसेप्टिक कंडिशन म्हणतो आपण, निर्जंतुकरण करणे, त्याला स्टरलायझेशन हा शब्द सुद्धा वापरतात, स्टरलायझेशन. आता स्टरलायझेशन कसं करतो, त्यातले एक ग्लासवेअर आपण वापरणार ते ग्लासवेअर, फॉर एक्झाम्पल पेट्री डिश, टेस्ट ट्यूब असेल, यूज डिटर्जंट वापरून किंवा हॉट एअर ओव्हन मध्ये ठेवायचे, टेम्परेचर 60 डिग्री किंवा 70 डिग्री टेम्परेचर वाढवायचे आणि 10-15 मिनिटं त्यामध्ये ठेवायचे. त्यामुळे ते ग्लासवेअर आहे आपण वापरणार आहे
ते ग्लास वेअर म्हणजे टेस्ट ट्यूब असेल, पेट्री डिश असेल, ग्लास रोड असेल आणि स्लाइड असेल, हे सगळं निर्जंतुकरण होतो. आता न्यूट्रिएंट मीडियम आपण स्कूग मीडियम वापरणार ना, हे स्कूग मीडियम सुद्धा काय करावं लागणार आहे, ते आपण निर्जंतुकरण केले पाहिजे. त्यासाठी ऑटोक्लेव्ह अंडर कॉन्स्टंट प्रेशर, ऑटोक्लेव्ह म्हणजे एक मशीन आहे, एक आपल्याला ते प्रेशर कुकर आहे, प्रेशर कुकर सारखं एक उपकरण आहे ते ऑटोक्लेव्ह. ते ऑटोक्लेव्ह मध्ये ते मीडियम सोडायचे आणि त्यामध्ये हाय प्रेशर अंडर कॉन्स्टंट हाय प्रेशर, किती प्रेशर पाहिजे, 15 पाऊंड पर स्क्वेअर इंच, एका स्क्वेअर इंच मध्ये 15 पाऊंड प्रेशर पडेल अशा पद्धतीनं ते प्रेशर अप्लाय करायचे. किती मिनिटं, 20 मिनिटांमध्ये ते अप्लाय करायचं आणि त्यामध्ये हे मीडियम ठेवायचं, म्हणजे मीडियम आपोआप काय होतो, निर्जंतुकरण होतो. आणि नंतर एक्सप्लांट आपण वापरतो. एक्सप्लांट 20% इथेल अल्कोहोल किंवा 0.1% मर्क्युरिक क्लोराईड मध्ये ते बुडवायचं. सॉरी, टिश्यू आणि किंवा सेल, ते सेल किंवा ऑर्गन असेल या सोल्युशन मध्ये बुडवायचं, म्हणजे आपोआप ते निर्जंतुकरण होतो. आणि इनोक्युलेशन चेंबर म्हणजे हे पेट्री डिश, त्यामध्ये आपण टिश्यू घेणार ना, त्याला म्हणायचं इनोक्युलेशन चेंबर म्हणायचं. आता याच्या म्हणत नाही, तिथे एक बॉक्स सारखं असतं, ते बॉक्स मध्ये आपण हे ठेवणार आहे. ते बॉक्स सुद्धा बॉक्सला ऍक्च्युअली म्हणतो इनोक्युलेशन चेंबर म्हणतो आपण, त्यामध्ये पेट्री डिश ठेवणार आहे. लॅमिनार एअर फ्लो म्हणून एक इक्विपमेंट, एक बॉक्स आहे. बाय युसिंग युव्ही रे, ते बॉक्स सुद्धा आपण निर्जंतुकरण केले पाहिजे. त्यासाठी काय करावं लागणार आहे, युव्ही रेस पास करायचं फॉर 1 hour, 1 तास युव्ही रेस त्यामध्ये पास करायचं आणि पूर्णपणे ते निर्जंतुकरण करून घ्यायचं. हे फर्स्ट स्टेज आहे. नसेल तर काय होणार आहे, बॅक्टेरियाची वाढ होणार ना, ते मीडियम मध्ये, स्कूग मीडियम मध्ये बॅक्टेरिया, व्हायरस किंवा फंगस त्याचे ग्रोथ तिथं होणार आहे. ते होऊ नये म्हणून, व्हायरस काय ग्रोथ होणार नाही, होऊ नये म्हणून हे सर्व आपण जे वापरणारे टिश्यू कल्चर साठी हे सर्व आपण काय करायला पाहिजे, निर्जंतुकरण केले पाहिजे. त्याला एसेप्टिक कंडिशन म्हणतो, मेंटेनिंग एसेप्टिक कंडिशन. आता त्यानंतर अदर कंडिशन सुद्धा लागणार आहे, म्हणजे टेम्परेचर लागणार आहे. टेम्परेचर किती लागणार आहे, 180 डिग्री सेंटीग्रेड टू 200 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर लागणार आहे. सर हे 180 डिग्री म्हणतो ते थोडा अतिशयोक्ती वाढतो. हे ऍक्च्युअली ते 18 डिग्री आणि 20 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर असण्याची शक्यता आहे. ते चूक झालं असेल तिथे, म्हणजे स्पेलिंग चुकलं असेल, कारण नसेल तर हे टेम्परेचर आहे लो टेम्परेचर मध्ये चालते. लो टेम्परेचर म्हणजे लो टेम्परेचर किती असणार आहे, मायनस टेम्परेचर -180 डिग्री सेंटीग्रेड -200 डिग्री सेंटीग्रेड मध्ये हे करावं लागणार आहे. आणि त्याचे पीएच मेंटेन केले पाहिजे. पीएच किती पाहिजे, 5 to 5.8 पीएच मध्ये ते काम करायला पाहिजे. सारखं ते हलवून दिले पाहिजे, ते मीडियम आहे सारखं असं हलवायला पाहिजे. हलवल्यानंतर काय होतो, एअरेशन होतो, एअर पास होतो. एअर पास नाही झालं ते सेल डॅमेज होणार आहे. सर दॅट इज अदर कंडिशन. आता कॅलस कल्चर, सॉलिड मीडियम, कॅलस कल्चर साठी आपण सॉलिड मीडियम काही वेळा वापरतो. सॉलिड मीडियम, हे सॉलिड मीडियम म्हणजे काय आहे, अगार एक सॉलिड मीडियम आहे. अगार करावीला अभ्यास केलेला आहे. अगार किंवा पोटॅटो आपण निर्जंतुकरण करायचं आणि ते बॉईल करायचं आणि त्याचे पेस्ट तयार करायचे, त्याला सॉलिड मीडियम म्हणून वापरता येते आपल्याला. ओके, सेल्स एक्सप्लांट डिवाइड अँड रिडिवाइड टू फॉर्म द कॅलस, तिथे कॅलस तयार होतो. आणि टू मेंटेन द सॉलिड मीडियम, सॉलिड मीडियम म्हणजे अगार मध्ये आपण एक पेट्री डिश घेणार आहे. हे पेट्री डिश मध्ये अगार मीडियम घेणार, त्यामध्ये ते कॅलस तयार झालेलं आहे. ओके, ते कॅलस मध्ये आता रूट तयार होणार आहे. हे कॅलस इथं तयार झाले, त्यामध्ये रूट तयार होणार आहे आणि तिथं शूट तयार होणार आहे. हे शूट लीफ वगैरे आहे आणि हे रूट तयार झाले. त्यातले ऑर्गॅन, त्याला ऑर्गॅनोजेनेसिस म्हणतो आपण. हे रूट तयार होणे त्याला वापरणारे शब्द आहे, काय शब्द वापरतो, रायसोजेनेसिस हे शब्द वापरायचे. रायसोजेनेसिस जे रूट तयार होणे त्याला रायसोजेनेसिस म्हणायचं आणि शूट तयार होणे त्याला कोलिओजेनेसिस म्हणायचं, कोलोजेनेसिस असं इथं होतो. त्यासाठी आपण काही हॉर्मोन्स वगैरे त्यामध्ये टाकणार आहे. सर इथं हलवायची काही गरज नाही. सर नो शेकर और नो ॲजिटेटर, तिथं काही गरज नाहीच आहे. ओके, सो दॅट इज अ कॅलस कल्चर. त्यानंतर आपण तिथं सस्पेन्शन कल्चर, मग मी सांगितलं होतं सस्पेन्शन कल्चर कसं करायचंय. कॅलस घ्यायचं आपण, जे कॅलस आहे असं कॅलस तयार झालेलं आहे आणि ते कॅलस आपण अजिटेट करतो म्हणजे सेंट्रिफ्युज मशीन मध्ये, आणि त्यानंतर एक सेल असं सेपरेट होणार आहे. सर आणि ते सेल, प्रत्येक सेल मधून एक प्लांट तयार करायचं. सो दॅट इज अ सस्पेन्शन कल्चर, ऑलरेडी मी एक्सप्लेन केलेलं आहे. ओके, आता नेक्स्ट बघूया आपण मायक्रो प्रोपगेशन म्हणून एक पॉइंट आहे. मायक्रो प्रोपगेशन म्हणजे काय आहे नेमकं. मायक्रो प्रोपगेशन मीन्स आपण काय करतो, एक प्लांट, ते प्लांटचं स्टम, सपोज दिस इज द स्टम, ते स्टम मध्ये त्याचे अपेकल बड आहे, हे अपेकल बड कट करून घ्यायचं. सपोज दिस इज द अपेकल बड, हे आपण कट करून घेतलंय. असं अनेक त्या प्लांट मध्ये प्रत्येक ब्रांच मध्ये ते अपेकल बड असतं ना, ते अपेकल बड आपण कट करून घ्यायचं आणि एक पेट्री डिश मध्ये योग्य मीडियम घ्यायचं
सर आकार आकार घ्या किंवा काहीतरी असं मीडियम घ्या, ते मीडियम मध्ये हे अपेकल बट असं लावून घ्यायचं. अपेकल बड सर असं लावून घेतल्यानंतर प्रत्येक अपेकल बड मधून एक प्लांट तयार होणार आहे. आणि हा प्लांट डिसीज फ्री प्लांट आहे, कारण अपेकल बड मध्ये कधी डिसीज होत नाही. सर कारण कंटिन्युअसली डिवाइडिंग सेल असल्यामुळे या अपेकल बड मध्ये डिसीज कधी होणार नाही. आणि त्यामुळे आपल्याला काय मिळतो, डिसीज नसलेले प्लांट तयार होतो. इतर ठिकाणी आपण टिश्यू जर घेतलं त्याला डिसीज होण्याची शक्यता आहे, पण अपेकल बड मधून जर अपेकल बड जर घेतलंय त्यामध्ये डिसीज नसणार आहे. आणि डिसीज नसलेले प्लांट तयार करण्यासाठी या पद्धत म्हणजे क्लोनल प्रोपगेशन किंवा मायक्रो प्रोपगेशनच्या पद्धत आपण वापरतो. आणि त्यासाठी वापरलेले प्लांट आहे एक हा प्लांट ऑर्किड प्लांट. ऑर्किड प्लांट मध्ये ते फॉलो करतो क्रायसॅन्थेमम, झेंडू किंवा ते सूर्यफूल वगैरे त्यामध्ये आपण ते फॉलो करतो. आणि युकॅलिप्टस प्लांट मध्ये ते फॉलो करतो. अँड फ्रूट प्लांट लाईक बनाना मध्ये, ग्रेप्स मध्ये, सिट्रस प्लांट मध्ये वगैरे त्याचं हे पद्धत आपण वापरतो. ओके, सो दॅट इज अ मायक्रो प्रोपगेशन. त्यानंतर ऍडव्हान्टेज ऑफ मायक्रो प्रोपगेशन. हे जे ऍडव्हान्टेज म्हणजे ते हेल्प इन रॅपिड मल्टिप्लिकेशन. जे प्लांट शॉर्ट पिरियड मध्ये भरपूर प्लांट तयार करण्यासाठी आपण हे पद्धत वापरायचे. ओके, ते सेकंड मध्ये सांगितलेलं आहे. शॉर्ट पिरियड मध्ये भरपूर प्लांट, जागा कमी आहे तिथं कमी जागेमध्ये कमी पिरियड मध्ये भरपूर प्लांट तयार करणे. आणि प्लांट्स ऑब्टेन्ड थ्रू आउट द इयर, म्हणजे वर्षभर आपल्याला नवीन नवीन प्लांट तयार होतो. सीझन काय बघायचं नाही, पावसाळ्यात पण मिळणार आहे, उन्हाळ्यात पण मिळणार आहे, तयार करू शकते आपण. हा त्याचा फायदा आहे. जेनेटिकली आता तयार होणारे प्रत्येक प्लांट हे जेनेटिकली एकसारखं असणार, म्हणजे क्लोन तयार होतो, त्यामध्ये व्हेरिएशन वगैरे काही नसणार आहे. सर एखादं बनाना प्लांट एक 100 बनाना असलेले हे देत असेल तर ते सर्व 100चे देणार आहे, म्हणजे उत्पन्न एकसारखं देणार आहे, त्यामध्ये मिक्सिंग वगैरे काय होणार नाही. ते रायर प्लांट आपण शक्यतो ते कुठं वापरतो, रायर प्लांट मध्ये त्याचा वापर होतो. फॉर एक्झाम्पल काही एक्सटिंक्ट प्लांट आहे किंवा एक्सटिंक्शनच्या मार्गावर असलेले प्लांट आहे. सर असं प्लांट दुर्मिळ प्लांट आहे, फार कमी प्लांट आहे. त्या प्लांट कुठं नाहीच आहे, जंगलामध्ये जाऊन असं प्लांट घेऊन यायचं आणि त्याचे अपेकल बड वापरून डिसीज फ्री असलेले प्लांट आपण तयार करण्यासाठी त्याचा वापर करतो आपण. आणि सोमॅटिक हायब्रिड तयार होण्यासाठी सोमॅटिक हायब्रिड म्हणजे काय आहे, एक सेल एका प्लांटचे एक सेल घ्यायचं आणि दुसरा सेल घ्यायचं, हे दोन्ही सेल एकत्र जोडायचे आणि ते एक सेल तयार होतो. त्या सेलमध्ये 2 न्यूक्लियस असणार आहे, पण 2 न्यूक्लियस नसणार आहे, कारण एक न्यूक्लियस आपण याचं न्यूक्लियस काढून टाकलेलं आहे, याचं न्यूक्लियस आहे तसं ठेवलंय. पण सायटोप्लाझम किंवा प्रोटोप्लाझम मध्ये मात्र दोन्हीचे मिक्स झालेलं आहे. सर त्याला आपण हायब्रिड म्हणतो, सायब्रिड म्हणतो, सायब्रिड. सर 2 सेल एकत्र जोडून तयार केलेलं आहे, त्याला सायब्रिड म्हणायचं. असं प्लांट तयार करण्यासाठी सुद्धा हे मायक्रो प्रोपगेशनचे वापर करतो आपण. आता त्यामध्ये हे एक पुस्तकामध्ये दिलेलं एक स्टेज आहे, हे स्टेज आहे आपण बघायचं. ओके, ओके. आता एक सिंगल सेल प्रोटीनचे कॉन्सेप्ट आहे. सिंगल सेल प्रोटीन म्हणजे काय आहे, सिंगल सेल प्रोटीन म्हणजे बॅक्टेरिया. फॉर एक्झाम्पल एक बॅक्टेरिया, हा बॅक्टेरिया एक प्रोटीन तयार करणार आहे. सर प्रोटीन, हा प्रोटीन आपल्याला योग्य असलेले प्रोटीन आहे. मग आपण काय करायचंय, हे बॅक्टेरियाचं ग्रोथ एक पेट्री डिश मध्ये ते बॅक्टेरियाचं ग्रोथ करून घ्यायचं. हे बॅक्टेरियाचं ग्रोथ केलंय, हे प्रत्येक बॅक्टेरिया त्याचं प्रोटीन तयार करणार आहे. नंतर काय करतो आपण, हे बॅक्टेरियाला आपण ड्राय करणार आहे. बॅक्टेरियाचं ग्रोथ झालेलं आहे, हे आपण ड्राय करायचं आहे. ड्राय केल्यानंतर त्याचं पावडर तयार करायचं. सर हे बॅक्टेरियाचं पावडर, हे आपल्याला कुठल्याही प्रकारचे डिसीज तयार करणारा न करणारे बॅक्टेरिया आहे. हे बॅक्टेरियाचे पावडर तयार करतो आणि हे पावडर आपण काय करतो, आपल्या फूडमध्ये मिक्सिंग किंवा दुधामध्ये मिक्सिंग करून आपल्या लहान मुलाला वगैरे देतो. त्याला म्हणायचं सिंगल सेल प्रोटीन. सो सिंगल सेल प्रोटीन मीन्स रेफर्स टू द क्रूड ऑर रिफाइंड एडिबल प्रोटीन्स. हे एडिबल प्रोटीन आहे, एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम द प्युअर मायक्रोबियल कल्चर. हे मायक्रोब्स मधून, बॅक्टेरिया मधून ते प्रोटीन तयार करणार आहे. ऑर फ्रॉम द डेड ऑर ड्राईड सेल बायोमास. ड्राईड सेल बायोमास म्हणजे बॅक्टेरिया आपण ड्राय करतो, ड्राय केल्यानंतर त्याचे पावडर करतो. हे पावडर आपण खाण्यासाठी वापरतो, त्यामध्ये प्रोटीन भरपूर आहे. त्यामुळे मुलाचं तब्येत सुधारते, वेट वाढतंय, त्यासाठी वापरणारे प्रोटीन, त्याला सिंगल सेल प्रोटीन म्हणायचं. हे सिंगल सेल प्रोटीनला वापरणारे काही ऑर्गॅनिझमचं नाव घेतलेलं आहे. एक फंग आहे. सर ते फंगसमध्ये काही एक्झाम्पल घेतले, आस्परगिलस निजर, ट्रायकोडर्मा विरिडे. ईस्ट मध्ये काही एक्झाम्पल आहे, सॅकारोमायसस सर्व्हिस आहे, जे ईस्ट, कॅन्डिडा युटिलिस. सर आल्गे मध्ये काही एक्झाम्पल घेतलेलं आहे, दॅट इज स्पिरुलिना स्पीशीज, सर्वात जास्त वापरणारे स्पिरुलिना, क्लोरेल्ला पायरिनॉइड्स. आणि बॅक्टेरियामध्ये मेथलोफिलस,
ट्रोपस, बॅसिलस मेगास्टेरियम असं बॅक्टेरिया, फंगस, इस्ट वगैरे वापरून आपण हे पावडर तयार करतात आणि ते लहान मुलाला तब्येत सुधारण्यासाठी आपण देऊ शकतो. दॅट इज सिंगल सेल प्रोटीन. आता सिंगल सेल प्रोटीनचे ऍडव्हान्टेज काय आहे? सिंगल सेल प्रोटीनचा ऍडव्हान्टेज बिसाइड्स सिंगल सेल प्रोटीन ऑल्सो रिच इन विटामिन. हे सिंगल सेल प्रोटीन आहे त्यामध्ये विटामिन भरपूर असते, त्यामुळे प्रोटीन मिळतो, त्याच्याबरोबर काय मिळणार आहे? विटामिन मिळणार आहे. आणि विटामिन बी कॉम्प्लेक्स वगैरे त्यामध्ये भरपूर असायचे, मिनरल्स त्यामध्ये भरपूर असणार आहे, फॅट त्यामध्ये जास्त आहे. म्हणजे सिंगल सेल प्रोटीन म्हणजे फक्त प्रोटीन देत नाही, ते विटामिन पण देणार आहे, बी कॉम्प्लेक्स देणार आहे, मिनरल्स देणार आहे आणि फॅट पण देणार आहे. ओके. सिंगल सेल प्रोटीन कॅन बी रेडिली युज्ड एज अ फॉडर. म्हणजे फॉडर म्हणजे काय? पशुखाद्य, त्याला पण फॉडर म्हणतो आपण. सर त्यासाठी ते काप म्हणजे ते रेडा असतं ना, त्याला ते दिले ते तब्येत सुधारणार आहे. पिग जर आपण त्याचे कल्चर करत असेल तर, पालन करत असेल तर पिगला दिले ते शॉर्ट पिरियड मध्ये त्याचे वजन वाढणार आहे. फिश ब्रीडिंग मध्ये म्हणजे आपण ते नदीमध्ये जर टाकले, आपण ते फिश कल्चर करतो, ते फिशचे वाढ लवकर होणार आहे. पोल्ट्रीमध्ये जर दिले, पोल्ट्रीचे वजन वाढणार आहे. सर कॅटल मध्ये दिले, कॅटलचं दूध जास्त देण्याची क्षमता मिळतो. हे सगळं सिंगल सेल प्रोटीनचं एक वापर आहे. आता मायक्रो ऑर्गॅनिझम्स हॅव हाय रेट ऑफ मल्टिप्लिकेशन, दॅट मीन्स लार्ज क्वांटिटी ऑफ बायोमास प्रोड्यूस. म्हणजे एक बॅक्टेरिया मधून 1000 बॅक्टेरिया तयार झाले म्हटलं तर त्याचा बायोमास वाढलेला आहे. की सिंगल सेल प्रोटीनचं मेन प्रिन्सिपल तेच आहे, बायोमास वाढवायचं आणि ते ड्राय करायचं आणि पावडर करायचं. मायक्रोब्स कॅन बी इझिली जेनेटिकली मॉडिफाईड. आणि एक बॅक्टेरियामध्ये आपण एक जास्त प्रोटीन तयार करणारे बॅक्टेरिया एका बॅक्टेरियामध्ये तयार करायचं म्हटलं तर ते शक्य आहे. जेनेटिकली मॉडिफिकेशन आपल्याला करता येतं. अमिनो ऍसिड जास्त असलेले बॅक्टेरिया तयार करू शकतात. सर दे हॅव हाय प्रोटीन कंटेंट, 43 to 85% प्रोटीन असलेले बॅक्टेरिया आपण लॅबोरेटरीमध्ये तयार करू शकते. हे हायर अॅनिमल मध्ये एक ससा किंवा असं काहीतरी प्राणी जर घेतले ते शक्य होणार नाही, पण बॅक्टेरियामध्ये हे असं आपण मॅनिप्युलेशन म्हणजे बदल करू शकतात. ब्रॉड व्हरायटी ऑफ रॉ मटेरियल्स इन्क्लुडिंग वेस्ट मटेरियल्स कॅन बी युज्ड सबस्ट्रेट फॉर SSP. म्हणजे सिंगल सेल प्रोटीन तयार करण्यासाठी आपण ते बॅक्टेरियाचे ग्रोथ करावं लागणार ना. ते बॅक्टेरियाचे ग्रोथ करण्यासाठी आपण काय करतो, एखाद्या ठिकाणी ते पोटॅटो चिप्स तयार करणारे फॅक्टरी असेल तर ते पोटॅटो चिप्स फॅक्टरी, त्या फॅक्टरीमधून येणारे ते वेस्ट वॉटर आणि ते वेस्ट वॉटर हे बॅक्टेरियाचे कल्चर म्हणून वापरता येते बॅक्टेरियाच्या ग्रोथसाठी. म्हणजे वेस्ट मटेरियल आपण चांगल्या पद्धतीचे वापरू शकतो, असं हे सिंगल सेल प्रोटीन तयार करता येते. सिंगल सेल प्रोटीन सर्व्स एज अ गुड सोर्स ऑफ विटामिन. हे आपण म्हणलेलंच आहे, विटामिन चांगले विटामिन असते, मिनरल्स असते, अमिनो ऍसिड त्यामध्ये असणार आहे, क्रूड फायबर वगैरे त्यामध्ये असते आणि तब्येतीला ते चांगलं असतं. ओके. आणि बायोफॉर्टिफिकेशन म्हणून एक लास्ट पार्ट आहे, दॅट इज what is actually biofortification? It is a method in which crop are bred, produced having higher level of the vitamin, minerals and fat. म्हणजे त्याला एक्झाम्पल देतो, आपण एक प्लांट, फॉर एक्झाम्पल राईस प्लांट. सर या राईस प्लांट, गोल्डन राईस म्हणून एक राईस प्लांट आहे, गोल्डन राईस प्लांट. हे गोल्डन राईस प्लांट मध्ये विटामिन ए भरपूर आहे. गोल्डन राईस, हा गोल्डन राईस बाजारामध्ये अवेलेबल आहे, त्यामध्ये काय जास्त आहे? विटामिन ए जास्त आहे. म्हणजे गोल्डन राईस आपण जर वापरले आणि आपले विटामिन ए कमी कधी होणार नाही, प्रोटीन आणि विटामिन ए कधी कमी होणार नाही. म्हणजे आपण तयार केलेले प्लांट आहे गोल्डन राईस आहे, ते आपण तयार केलेले प्लांट आहे. हे प्लांट आपण तयार केलं म्हणजे आपण काय केलं, ते प्लांटला, त्या राईस प्लांटला आपण फॉर्टिफिकेशन केले, बायोफॉर्टिफिकेशन केले. बायोफॉर्टिफिकेशन केले म्हणजे विटामिन एचं प्रमाण त्यामध्ये वाढवले आणि प्रोटीनचं प्रमाण त्यामध्ये वाढवलंय. या मेथडला म्हणायचं बायोफॉर्टिफिकेशन. आता त्यामध्ये काही एक्झाम्पल घेतलेले आहे, त्याचे ऑब्जेक्टिव्ह घेतलेले आहे आणि सम एक्झाम्पल्स फॉर बायोफॉर्टिफिकेशन. प्रोटीन कंटेंट जास्त असलेले मेज, फॉर्टिफाईड मेज प्लांट आपण तयार केले, ट्वाइस अमाऊंट ऑफ द प्रोटीन आहे त्यात, दुप्पट. ऑइल कंटेंट जास्त असलेले, एक्झाम्पल व्हीट अटलास 66 अँड हाय प्रोटीन कंटेंट. त्यामध्ये अमिनो ऍसिड, याच्यामध्ये अमिनो ऍसिड, लायसिन आणि ट्रिप्टोफॅन वगैरे आहे व्हीट प्लांट. आणि विटामिन असं समीकरण घ्यायचं नाही, इथं ऑब्जेक्टिव्ह आपण बघायचं. ऑब्जेक्टिव्ह काय, प्रोटीन जास्त असलेले प्लांट तयार करणे, ऑइल जास्त असलेले प्लांट तयार करणे, विटामिन जास्त असलेले प्लांट तयार करणे, मायक्रो न्यूट्रिएंट जास्त असलेले प्लांट तयार करणे, हे त्याचे ऑब्जेक्टिव्ह आहे. आणि त्याला एक्झाम्पल इथे घेतलंय, मेस प्लांट तयार केले, त्यामध्ये ट्वाइस अमाऊंट ऑफ प्रोटीन आहे, होय, अमाऊंट ऑफ अमिनो ऍसिड. अमिनो ऍसिड प्रोटीन आहे, अमिनो ऍसिड जास्त, कुठले अमिनो ऍसिड? लायसिन, ट्रिप्टोफॅन अमिनो ऍसिड जास्त असलेले. आणि व्हीट व्हरायटी अटलास 66, हे प्रश्न विचारणार आहे बोर्ड किंवा नीट मध्ये पण प्रश्न विचारणार आहे. लायसिन आणि ट्रिप्टोफॅन जास्त असलेले बायोफॉर्टिफाईड प्लांट कुठला आहे? मेस, हे सांगता आले पाहिजे. आणि व्हीट
अटलास 66 म्हणून व्हेरायटी आहे, त्यामध्ये हाय प्रोटीन कंटेंट आणि त्यामध्ये आयर्न फोर्टिफाईड राईस 5 times more आयर्न आहे त्यात. വെജിറ്റബിൾ ക്രോപ്പിലേക്ക് ക്യാരറ്റ് ആൻഡ് സ്പിനാഷ് ഹാവിംഗ് മോർ വിറ്റാമിൻ എ कंटेंट मिनरल्स. विटामिन सी एनरिच्ड बिटर गोर्ड म्हणजे कारले हे व्हेरी गुड एक्झाम्पल आहे, बायो फोर्टिफिकेशन झालेलं आहे. ओके, आपण तयार करून घेतलेलं आहे. ओके, थँक्यू व्हेरी मच फॉर दिस.